आपले हृदय चांगले स्वच्छ, अध्याय 15वा. आता आपले हृदय चांगले स्वच्छ शुद्ध करून त्यावर श्रीगुरूंच्या पादुकांची स्थापना करू. नंतर ऐक्य निश्चयरूपी गोंधळीमध्ये सर्वेंद्रिय रूप पुष्पांच्या कळ्या भरून देऊन श्रीगुरूंना अर्घ्य देऊ. अनन्य भावरूपी स्वच्छ उदकाने स्नान घालून त्यांच्याच ठिकाणी असणाऱ्या एकनिष्ठ वासनारूप चंदनाचे श्रीगुरूंना अनामिका संज्ञक बोटाने गंध लावू. प्रेमरूपी सोने शुद्ध करून त्या सोन्याच्या घागऱ्या करून श्रीगुरूंच्या सुकुमार पायामध्ये घालू. अनन्यतेने शुद्ध झालेले श्रीगुरूंच्या विषयीचे एकनिष्ठ प्रेम व सर्वोत्तम दृढ आवडीची रणजोडवी करून श्रीगुरूंच्या अंगठ्यामध्ये घालू. आनंदरूपी सुवासाने युक्त अशी अष्टभावरूपी 8 पाकळ्या उमलल्या आहेत असे सात्विक भावरूपी कमळ त्यांच्या चरणावर वाहू. देहादिकांच्या ठिकाणी असणारा अहंकार हाच कोणी एक धूप तो जाळू. निरभिमानात्मक दीप तेजाने ओवाळू आणि निरंतर सहज असणाऱ्या ऐक्य भावाने श्रीगुरूंना आलिंगन देऊ. माझे शरीर आणि प्राण या 2 पादुका करून श्रीगुरूंच्या दोन्ही चरणामध्ये घालू आणि श्रीगुरूंच्या चरणावरून ऐहिक पारत्रिक भोग व मोक्ष यांचे निंबलोन करून अर्थात उतारा म्हणून ओवाळून टाकू. या प्रकारची श्रीगुरूंची चरणांची सेवा जो कोणी परम भाग्यवान असेल त्यालाच ती प्राप्त होईल. ज्या सेवेचे फल मोक्षा सकट सर्व अर्थाची यथेच्छ प्राप्ती करून देते. इतकेच नाही तर तो उपासक ब्रह्मस्वरूपी विश्रांतीला प्राप्त होईपर्यंत त्याचे ज्ञान उत्कर्षाला म्हणजे परिपक्वतेला पावते व जे दैव त्याच्या वाणीला अमृताचा सागरच करते. फार काय सांगावे. त्याच्या वक्तृत्वाची अक्षरांना इतकी गोडी येते की आल्हाद देणारे पौर्णिमेचे कोट्यवधी पूर्ण चंद्र त्याच्या वक्तृत्वावरून ओवाळून टाकावे. तसेच सूर्याने पूर्व दिशेचा अंगीकार केला म्हणजे तो सर्व जगाला प्रकाशाची राज्य संपन्नता देतो. त्याप्रमाणे त्याची वाणी त्याच्या तोंडातून निघणाऱ्या भाषणद्वारा श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करते. नादब्रह्म म्हणजे मधुर गायन त्याच्या बोलण्याच्या माधुर्यापुढे फिके पडते आणि तसेच मोक्ष सुखही त्याची योग्यता पावत नाही. याप्रमाणे उत्तम असे जे भाषण तेही ज्या भाग्यानेच स्फुरत असते. श्रवणरूपी मांडवामध्ये सर्व जगाला वसंत ऋतूचा उपभोग घेता येईल अशा प्रकारच्या व्याख्यानाने त्याचा वाचारूपी वेल चहूकडे पसरतो. काय चमत्कार सांगावा. ज्या परमात्म्याचा ठाव पत्ता लागत नाही म्हणून मनाचं वाणी माघारी फिरते असाही जो देव परमात्मा तो गुरुचरण उपासकाच्या मुखावाटी जी अक्षरे निघतील त्या शब्दांचा विषय होतो. परमात्मा शब्दांचा विषय होणारा भाग नाही पण तरी सुद्धा होतो. कशामुळं? गुरुकृपेने. जे ज्ञानासही जाणण्यास कठीण आणि ध्यानालाही सापडण्याला कठीण असे जे न करणारे निर्विशेष ब्रह्म ते त्याच्या सहज बोलण्यामध्ये सापडते. एवढे जे एक चांगले ऐश्वर्य त्याच्या वाणीला प्राप्त होते ते केवळ श्री गुरु कमल परागाच्या प्राप्तीने येत असते. श्री ज्ञानेश्वर महाराज अभिमानाने नव्हे पण सद्गतीत होऊन सोज्व आत्मविश्वासाने म्हणतात. फार काय सांगू. अशा प्रकारची ती भाग्य आज माझ्या वाचून दुसऱ्या ठिकाणी नाहीच. याचे कारण असे की मी माझ्या श्रीगुरूंचे एकुलते एक काही लेकरू असल्यामुळे आणि माझी गुरु एक पुत्री असल्यामुळे त्यांच्या कृपेला दुसरीकडे जाण्याला जागाच नाही. म्हणून मी एकटाच त्या कृपेला पात्र झालो. असे पहा. मेघ हा एका चातक पक्षाला पाणी मिळावे म्हणून आपल्या जवळ असलेल्या संपूर्ण पाण्याचा वर्षाव करतो. त्याप्रमाणे श्रीगुरूंनी एकट्या माझ्यावर कृपा केली. त्या जगाचे स्वाभाविकच कल्याण होते. म्हणून कृपेचे खून हे आहे की माझे रिकामे तोंड सहज बडबड करू लागले असता त्या गीतेवरील गोड आख्यान सहज आहे. यात तरी विशेष आश्चर्य काय. अहो प्रारब्ध अनुकूल झाले तर वाळू हातात घेतली असता तिची सुद्धा रत्न होतात आणि आयुष्याची दोरी बळकट असल्यावर मारण्याला आलेला सुद्धा लोभ करतो. ज्यावेळी ईश्वराच्या इच्छेत अन्न देऊन एखाद्याची भुकेची वेळ भागवायची असते त्यावेळी अन्नामध्ये बारीक बारीक वाळू जरी वैरली घातली असता तिची अमृत तुल्य तांदूळ होतात. त्याप्रमाणे जेव्हा एखाद्याचा श्रीगुरु अंगीकार करतात तेव्हा त्याचा सर्व दुःखरूप संसाराचं मोक्षरूप म्हणजे सुखमय आणि आनंद रूप होऊन जातो. पहा की पांडवांचे सर्व प्रकारे प्रसंग उणे वैगुण्य असूनही त्यात भगवान श्रीकृष्णाचा संबंध होता. म्हणून त्याने योग्यता आणून ती सर्व जगाला वंद्य अशी पुराणे करून ठेवली नाहीत का. त्याप्रमाणे श्री गुरु निवृत्ती महाराजांनी माझ्या अज्ञानपणासह ज्ञानाच्या योग्यतेला आणून बसवले. परंतु हे वर्णन असो अशा बोलण्याने प्रेम अधिकच मलिन होत जाते आणि श्री गुरु महात्म्य वर्णन करणाऱ्या मला तरी एवढे ज्ञान आहे कोटी. कोण म्हणतोय केवढी लीनता आहे. ज्ञानाचं सामर्थ्य सांगताना प्रतिज्ञेवर बोलतात तरी अवधान एक वेळ दिले केवढं आविर्भावात बोलतात
पण ज्या वेळेला ती उर्मी गिळून पुन्हा नम्रता आहे, ती नम्रता केवढी आहे. म्हणून आता त्याच श्रीगुरूंच्या प्रसाद बळाने आणि गीतेचा अभिप्राय भावार्थ वर्णन करण्याच्या साधनाने तुम्हा संतांच्या पायाची सेवा करेन. 14व्या अध्यायाच्या शेवटी मोक्षदाते असे जे भगवान श्रीकृष्ण त्यांनी जो निर्णय केला तोच अभिप्राय आता असा की ज्यास ब्रह्मात्मैक्य ज्ञान हस्तगत झाले आहे तोच मोक्ष प्राप्त करून घेण्यास समर्थ होतो. ज्याप्रमाणे 100 यज्ञ करणारा पुरुषच स्वर्गातील संपत्ती प्राप्त करून घेण्याला समर्थ होतो. 100ला एक कमी पडला तरी नाही. 900 स्वर्गाधिपती झाला, परिराहाटी भांबावला आणि भुजंगत्व पावला नेनते नळाला त्याला सांगितलं कशाला एक यज्ञाचा खर्च करतो, तुला आता चिंता करतो, फसवलं तिथं. म्हणजे तसं जसं 100 पैकी 100च पूर्ण व्हायला पाहिजे तसं ज्याला ब्रह्मात्मक ज्ञान हस्तगत झालेले आहे तोच मोक्ष प्राप्त करू शकतो, अन्य कोणीही नाही. किंवा जो लागोपाठ 100 ब्राह्मण जन्म प्राप्त होऊन ती सारी जन्मे ब्रह्मकर्म करण्यामध्ये घालवतो तोच का तो निसंशय ब्रह्मदेव होतो, दुसरा कोणी होत नाही. किंवा सूर्याच्या प्रकाशाचा उपयोग जसा एका डोळसालाच होतो त्याप्रमाणे ज्ञानानेच जो ज्ञानी आहे त्याला मोक्ष प्राप्तीचे सामर्थ्य वा सुख मिळते. तर ती ज्ञान मिळवण्यासाठी कोणाच्या ठिकाणी योग्यता आहे हे विचाराने पाहू गेले असता तशी योग्यता असणारा जगात एकच पुरुष दृष्टीला पडला. ज्याप्रमाणे खोल भूमिगत असलेले द्रव्यही अंजन घातले असता ते निश्चयाने दाखवील, परंतु ते अंजन घालण्यास पायाळू मनुष्याचे डोळे असायला पाहिजे. त्याप्रमाणे ज्ञान मोक्ष देईल याच्यामध्ये शंका नाही, परंतु ती ज्ञान टिकेल अशी अंतःकरणाची भूमिका मात्र शास्त्रीय शुद्ध असली पाहिजे. अनुभव कोणाला सर्वांना येऊ शकेल, कारण तो अधिकार आहे प्रत्येकाचा, पण बुद्धीचा निश्चय बाबावण्याच्या बुद्धीचा निश्चय होत नाही. बुद्धीच्या निश्चय करता सत्संग सतत आहे देव पडेपर्यंत. आता आपल्याला सगळं समजलं झालं, आपला अनुभव आला असं समजून जर दुर्लक्ष केलं तर काय आपण पहिले ब्रह्म नव्हतो का? तिथून घसरलो म्हणून गुरु करावा लागला, मग परत घसरणार नाही का? सत्संग सततच पाहिजे. याचा स्पष्ट असा अर्थ आहे की वैराग्य वाचून कोठेही ज्ञान टिकून राहणारच नाही असा हा देवांनी आपल्याशी विचार करून तसा निर्णय करून ठेवला आहे. आता वैराग्य आपण होऊन येऊन साधकाच्या मनाला माळ घालून वरील असा कोणता साधन प्रकार आहे याबद्दल सर्वज्ञ श्रीहरींनी विचार करून पाहिले आहे. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य भोजनात बसल्यावर हे अन्न विष घालून तयार केलेले आहे असे त्याला समजतात, तो ते समोर असलेले ताटच टाकून उठून निघून जातो, म्हणजे त्यात भोजनाविषयी विरक्ती उत्पन्न होते. त्याप्रमाणे सर्व संसाराला अनित्यता आहे, म्हणजे खरोखर संसार रज्जू सर्पवत मिथ्या आहे असा ज्या वेळेला कळेल तसा दृढ निश्चय होईल. त्यावेळेला वैराग्याला नको नको म्हणून घालून जरी दिले तरी ते वैराग्य पाठीला लागेल, अंतःकरणात आपणहून प्रवेश करेल. हे सामर्थ्य ज्ञानात आहे, वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. हे सामर्थ्य वैराग्याचं नाही, हे कशाचं सामर्थ्य? ज्ञानाचं आहे. म्हणजे तुम्ही विषय त्याच्या पुढे वाढून जर ठेवला ना, विषय जेवढे विषय येतील तेवढं वैराग्य वाढेल. कारण त्याला काय मिळाले? जो बोध मिळाला आहे तो काम परिवर्तनाचं करतोय. उलट विषयापासून बाजूला राहिला ना, नाही प्रारब्ध आणि विषय जर त्याच्या समोर आले, खरा बोध ठसलेला असत तर ते विषय त्याला वैराग्य म्हणजे काय करतील? विषयाचा त्याग होण्याची वृत्ती तयार होईल त्याच्यामध्ये. हे सामर्थ्य त्या बोधाचं ज्ञानात आहे. आता त्या संसाराला अनित्यत्व क्षणिकत्व कसे आहे तेच या 15व्या अध्यायात वृक्षाच्या रूपकाने विश्व नियामक भगवान सांगत आहे. प्रत्येक अध्यायामध्ये जे प्रतिबंध ज्ञानाला प्रतिबंध येणार आहे त्याचा विचार सांगितलेला आहे बरं का, दृढ निश्चय होण्याकरता. म्हणून त्या प्रत्येक अध्यायाचं नाव वेगवेगळं ठेवण्याचं कारण पडलं. आता विरक्ती वाचून ज्ञानाचं शिकणं नाही, मग संसाराचं मिथ्यात्व कळण्याकरता इथं संसार रूपक एक वृक्षाचं वर्णन केलं मोठ्या, आणि त्याला संसार वृक्ष आहे. हा तो कसा आहे याचं स्वरूप आपल्याला कळाल्यानंतर मग असे सांगितलं तसं विषय रांजिली रस सोय जय जेवणारा ठाऊ का होय, ते तो ताटाची सांडणोनी जाय परी 8 दिवसाचा उपाशी असला पण कानात जाऊन कोणी सांगितले विष मिसळले खाऊ नको, तर तो मन उपाशी मरणं चांगलं, विष खाऊन मरणं म्हणून चांगलं नाही. अशी अनित्यता विषयाच्या ठिकाणी निर्माण होणं याचं नाव वैराग्य आहे. आणि ते निर्माण होण्याकरता 15वा अध्याय आहे. इतर झाडे स्वभावता उन्मळून पडली असता त्याचा शेंडा खाली, इतर झाडांचा शेंडा खाली जर उन्मळली पडली तर, आणि त्यांची बुडे वरती येऊन ती जशी लवकर सुकतात, त्याप्रमाणे हा संसार वृक्ष ऊर्ध्वमूल असला तरी तसा सुकणारा नाही. याप्रमाणे संसाराविषयी झाडाची कुशलतेने रूपक करून भगवान श्रीकृष्ण मुमुक्षूंना अनर्थरूप जन्म मरणात्मक संसाराच्या एरझऱ्यापासून सोडवतात.
संसाराचे मिथ्यात्व युक्तीने, प्रमाणाने, अनुभवाने 3 प्रकार सांगितले. पटवून देण्याचे प्रकार आले तिथे. युक्तीने सांगावं, युक्तीने सांगितले. प्रमाण बी पाहिजे, प्रमाण जोडीला प्रमाण पाहिजे ना, साधूंचं प्रमाण असावं. म्हणून मधून प्रमाण दिली जातात. ती कशा करता की तुमचं म्हणणं जे तो स्वानुभव सांगताय त्याला प्रमाणभूत शास्त्र आहे. आणि दुसरं अनुभव. अनुभव नसेल, युक्ती बी भरपूर आहे आणि प्रमाणही भरपूर पाहते, त्याला विचारायचं याचा अनुभव काय तुम्हाला, मग उपयोग नाही. तिन्ही पाहिजे. अनुभवाने सिद्ध करून मी ब्रह्मच आहे अशा दृढ निश्चयाने आपली अहंता स्वस्वरूपी स्थिर व्हावी, एवढाच या अध्यायातला प्रतिपाद्य विषय आहे. वैराग्य चित्तामध्ये विषयाचं स्वरूप करून वैराग्य निर्माण होणं आणि मग ज्ञान त्या ठिकाणी स्थिर होईल. ज्ञानाच्या स्थिरतेकरता या अध्यायाचं प्रयोजन आहे. आता मी हाच उत्तम विषय विस्ताराने आणि त्या गीताशास्त्रातील सर्व सिद्धांत कक्षात चांगल्या उकळून दाखवून सांगतो. आपण मनपूर्वक ऐका अशी महाराज संतांना प्रार्थना करतात. महानंदाचा ब्रह्मानंदाचा समुद्र, सिद्धांचा पौर्णिमेचा पूर्णचंद्र आणि द्वारकेचा राजा जो भगवान श्रीकृष्ण तो अर्जुनाला असे म्हणाला, अरे अर्जुना, आत्मस्वरूपाच्या घराला जात असता म्हणजे स्वस्वरूप प्राप्तीचा यथार्थ निश्चय करू लागले असता मध्येच जो दृश्यरूप विश्वाभास प्रतीत होतो तो त्या निश्चयाला अडथळा निर्माण करतो. आहे ब्रह्म म्हणजे आहे झाड आणि पण खोड तोडलेले आणि ते खोड तोडलेलं कोणीतरी कलर फासलाय, दुसरं दुरून काय दिसतंय, माणूस दिसतोय. आता आहे काय, आता आहे विश्व आहे का ब्रह्म आहे? मग आपल्या अंतःकरण वृत्ती नडवते का ते दृश्य नडवते? अंतःकरण वृत्ती नडवते. निश्चय कशाचा करायचा आहे? अंतःकरणाचा करायचा आहे. जसं आहे तसं काय दिसत नाही अंतःकरण वृत्ती. मग तो हा दृश्यात्मक विश्वाभास म्हणजे संसार. संसार नाही तर हा एक मोठा बळावलेला कोणी वृक्षच आहे अशी कल्पना कर. पण इतर सर्वसामान्य झाडांची मुळे खाली असून वर फांद्या असतात तसा हा वृक्ष नाही. म्हणून व्यवहारामध्ये याचे वर्णन कोणी केलेले नाही, कारण याचा कोणाला अंतच लागत नाही. सामान्य वृक्षाच्या मुळाशी कुऱ्हाडीचा शिरकाव झाला किंवा अग्नी लावला तर वृक्षाचा वरचा विस्तार केवढा का असेना तरी पण तो सामान्य वृक्ष मुळापाशी तुटला असता शाखांचं वर्तमान उन्मळून उलथून पडतो. तसा हा वृक्ष पडला असता, परंतु अशा प्रकाराने उलथून पडण्याची गोष्ट कुठली, कारण हा वृक्ष तितका सोपा नाही. या संसार वृक्षाचे कौतुक सांगावयास लागले तर हा लोकविलक्षण आहे, कारण त्याचे मूळ वरच्या बाजूला ऊर्ध्व मूल मधशाखमश्वत्तम प्राहुरव्ययम छंदांती यस्य पर्णानी यस्तम वेदस्य वेद. अधोर्ध्व प्रसृतास्तस्य शाखा, ज्याच्या शाखा खाली आणि मूळ वरती आहे. त्याच्यामुळं हे वृक्ष आपण खांडून काढतो तसा हा खांडून काढता येत नाही. या वृक्षाची वाढ ही खालच्या बाजूला आहे. ज्याप्रमाणे सूर्याची उंची किती आहे हे कळत नाही, पण त्याचा किरण समुदाय मात्र खालच्या बाजूला पसरतो. त्याप्रमाणे संसारोपी वृक्ष हा मोठा आश्चर्यकारक आहे. ज्याप्रमाणे कल्पांत समयीच्या उदकाने सर्व आकाश व्यापले जाते, त्याप्रमाणे आणखीही या जगतामध्ये जेवढे काही आहे नाही तेवढे सर्वच्या सर्व या एकमेव संसार वृक्षाने अडवलेले आहे. म्हणजे या झाडाने सर्व व्यापून टाकलेले आहे. पण वास्तव का कल्पनेनं? कल्पनेने. आता यांना इथे त्याचं स्वरूप इथंच कल्पनेनं सांगितल्यावरती वैराग्य दृढ नाही होणार. त्यांना काय करायचंय? दृढ आपलं कोणाचं? आपलं वैराग्य दृढ करायचंय श्रवण करणाराचं. म्हणून इथे त्याचा विस्तारच सांगितला पाहिजे. यथार्थ आहे, खरा आहे असं बिंबवायचंय अगोदर आणि नंतर काल बाबुलबाची गोष्ट सांगितली तशी. आणि तेवढं काम झालं का तसंच राहून द्यायचं का? नाही नाही नाही. मग ही तर युक्ती इथे आहे. किंवा सूर्य अस्ताला गेल्यावर ज्याप्रमाणे रात्र अंधाराने कोंडलेली असते त्याप्रमाणे हा वृक्ष शुद्ध चैतन्याचीच आश्रयावर सर्व गणगणामध्ये भरलेला आहे. अज्ञानाला अधिष्ठान सुद्धा ज्ञानाचंच आहे. मी अज्ञानी आहे असं जो म्हणतो, अज्ञानाला अज्ञान कळतं का? कोणाला कळतं अज्ञान? ज्ञानाला अज्ञान कळतं. मग ते अज्ञान राहिलंच कसं? असा पॅराडॉक्स आहे, हा विरोधाभास आहे मोठा. म्हणून अज्ञान खंडन आणि ज्ञान खंडन 2 प्रकरण आहेत. मग काय झालं तर तो विषय येऊन गेला. काय बोधाने अज्ञान, बोध म्हणजे ज्ञान, ज्ञानाने अज्ञान नष्ट झालं आणि ज्ञान जर उरत असेल ना तर त्याचंच नाव अज्ञान आहे. म्हणजे ज्ञान बी उरत नाही. स्वस्वरूपाच्या ठिकाणी या दोन्ही वृत्ती नाही, अज्ञान बी नाही आणि ज्ञान बी नाही. चला पुढे.
हा वृक्ष शुद्ध चैतन्याचीच आश्रयावर सर्व गगनामध्ये भरलेला आहे. या संसार वृक्षाचे फळ सुखाडी खावे चाखावे म्हणून पाहू गेले तर याला फळ नाही, सुगंधाला हुंगावे म्हणून पाहू गेले तर याला फूल नाही. तात्पर्य जे काही आहे ते सर्व हा वृक्षच आहे. याचे मूळ वर आहे, तथापि हा उलटून टाकलेला असा नाही. अर्जुना, याच कारणास्तव हा नेहमी टवटवीत आणि हिरवागार असतो. आणि याचे मूळ वर आहे, जसे असे आरंभी म्हटले आहे खरे, तरी पण याला खाली पुष्कळ मुळे आहेत. हा सभोवार विस्तारला आहे, तसाच हा पिंपळाप्रमाणे किंवा वडाच्या वृक्षाप्रमाणे आहे. कारण वडाप्रमाणे याच्या पारंब्यामध्ये डहाळ्या पसरलेल्या असतात. म्हणून अश्वत्थ वृक्ष याचं नाव का ठेवलं? दुसरं आंब्याचं नाही उपमा दिली. विस्तारणार आहे तो अश्वत्थ. अश्वत्थ वडाचं झाड पा पारंब्या आल्या, पुन्हा जमिनीत गेल्या, पुन्हा त्याच्यापासून असे संपूर्ण राऊंड जेवढा विस्तार होईल तेवढा, किती विस्तार होईल, म्हणून अश्वत्थ हे नाव दिलं. पण पुन्हा ही उपमाच आहे. कारण वडाप्रमाणे त्याच्या पारंब्यामध्ये डहाळ्या पसरलेल्या असतात, त्याप्रमाणे या संसारूपी वृक्षाला खालीच फांद्या आहेत असाही प्रकार नाही, तर वरच्याही बाजूचा याला अपार फांद्यांचे समुदाय असून तेही बरेच विस्तार पावलेले आहेत. या संसार वृक्ष म्हणजे आकाशच जणू काय या वेल रूपाने नटले आहे, किंवा या वृक्षाच्या रूपाने जणू हा वाराच विस्तारला आहे, किंवा जागृती स्वप्न सुषुप्ती या अवस्थांचा किंवा उत्पत्ती स्थिती लय यांना जणू आश्रय रूपाने उत्पन्न झालेला हा संसार वृक्ष आहे. याप्रमाणे वरच्या बाजूला मूळ असलेला व खालच्या बाजूला शाखा असलेला असा हा एक विश्वाच्या आकाराने विलक्षण घनदाट असलेला वृक्ष उदयास आलेला आहे असे समज. आता या वृक्षाचा ऊर्ध्व वरचा भाग काय आहे, याचे जे मूळ आहे त्या मुळाचे लक्षण काय आहे, हा अधोमुखपणाने का वाढतो आता, आणि खालच्या बाजूच्या शाखा कशा आहेत, अथवा या वृक्षाला ज्या मुळे आहेत त्या कोणत्या व त्यापासून वरच्या फांद्या कोणत्या व कशा आहेत, आणि या वृक्षाची अश्वत्थ या नावाने जी प्रसिद्धी आहे ती कशावरून प्राप्त झाली आहे, या सर्वांचा आत्मवेत्याशी विलास करणारा भगवान श्रीकृष्ण यांनी जो काही निर्णय केला आहे ते अर्जुनाला सांगतात. अर्जुना, या सर्व गोष्टी तुझ्या प्रतीतीला चांगल्या प्रकारे येतील असे स्वच्छ उद्बोधक विस्ताराने तुला सांगतो. हे भाग्यवंता, हे निरूपण ऐकण्यास अधिकार संपन्नाचा तूच आहे. एवढ्या करता हे व्यवस्थित अंतःकरण संपन्न अर्जुना, तू आपल्या सर्व अंगाला कानच कर, म्हणजे एकाग्र चित्त होऊन ऐक. यादववीर जो श्रीकृष्ण भगवान त्याने याप्रमाणे नितांत प्रेमरसाने भरलेले असे भाषण केले, त्यावेळी अर्जुनाच्या आकाराने अवधान हेच मूर्तिवंत प्रगट झाले. आपल्याला श्रोता, उत्कृष्ट श्रोता बनवण्याकरता अनुग्रहण प्रबोधन एवढं कळलं पाहिजे. काही पाहायचं नाही, काही अनुभवायचं नाही. आता अवस्था ज्या वेळेला आपली होते आणि ती अवस्था सूक्ष्म होत जाईल ना, अष्टसात्विक भाव, त्याचा फायदा तुमचं अवधान बस एकतानता, एवढं जबरदस्त एकाग्रता, मग तन्मयाचे घरी वरी झळके छत्र, ही स्थिती प्राप्त होते. ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर बुद्धीच्या निश्चयाला ती उपयुक्त आहे. ऐकताना ते प्रेम हे होऊन येईल, पण ते जसं मग उतू गेल्यासारखं होईल. हे वर्म बरं का, ध्यानामध्ये ठेवा. पहिलं तर झालंच पाहिजे, पण ते उतू गेल्यासारखं होईल. ते कुशलतेने सुगरणी ते शिजवतात. मग काय करतात, वरती कच्चा राहायचा आणि खाली जळगाव व्हायचं, आणि मग असं नको व्हायला. मग काय केलं जातं, पाणी थोडंसं टाकलं जातं, दांडा दिला जातो आणि अग्नी कमी केला जातो. तसं चिंतन करायचं आहे, तसं चिंतन करायचंय. अवस्था होते पण ती त्या ठिकाणी मुरवायची कशा करता, प्रबोध कशा करता, तुमच्या रोम जो आहे ना, ह्याच्या संपूर्ण शरीरामध्ये विवेक निर्माण होण्याकरता आहे. नाही तर मग त्याच स्थितीत ठेवला असतं ना ती गोष्ट. शिजण्यावरी जाळवाया जायाचे लक्षण, वाया जायाचे लक्षण, वाया जायाचे लक्षण. शिजल्यावरी जाळ, शिजल्यावरती जाळ कोळसाच होईल ना. शिजल्यावरी जाळ, वाया जायाचे ते लक्षण. ध्यानात घ्या. भात शिजण्याची प्रक्रिया कळली तरी अवस्था आणि कुठपर्यंत ही कळलं आपल्याला. पहिले काय करतो आपण, जेव्हा पाणी आहे तांदूळ निवडून
त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आणि अग्निसंस्कार केल्यानंतर तुमची ज्ञानाग्नी पेटावा लागतो. इथे सुद्धा वृत्तीमध्ये तिकडे तो अग्नी, तसा वृत्ती तिकडे ज्ञानाग्नी पेटवावा लागतो. परमार्थाची तोपर्यंत सुरुवात बी नाही, वृत्ती ज्ञानाग्नी नाही पेटवावं लागतं. याला ज्ञानाग्नी नाही म्हणते, हे ज्ञान नाही म्हणतच नाही त्याला. हे बोलणं म्हणजे ज्ञानात बसत नाही, ते साधनच वेगळं आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे त्याची. त्या बोधालाच ती पदवी आहे, त्या नामालाच ती पदवी आहे, त्याने तो ज्ञानाग्नी पेटतो. मग ज्ञानाग्नी सर्व कर्मात भस्मसात कुरुते अर्जुन स्वतः उरल काय. अरे किती अनंत जन्माचं असलं तरी वैराग्याच्या श्रेणी लागल्या शरीरात साधन बी त्याच अभंगात आले. महावाक्य ध्वनी. आणि हे तुम्ही रामकृष्ण हरी जे साधन करताय हे पिंड पाडल्यावर त्या ते पिंड पदावरी त्याच्यात अभंग वाचा आणि त्यात तिसरं चरण आहे केले कर्मांतरण बोंब मारली. तिथून पुढं पिंडदानाच्या विधीला ज्याचं पिंडदान झालं ना, म्हणजे पिंडदान म्हणजे जो मेला ना त्याचं पिंड पाडता का जिवंत माणसाचं विधीच पहा. परमार्थातला व्यवहार वेगळा नाहीये. जसं पहिली प्रक्रिया आपुले मरण, आपलं मरण पाहायचे साधकांनी डोळ्याने, जो बोधाने तुकोबारायांनी आपलं मरण पाहिलं तोच बोध आहे ना आपल्याला. रामकृष्ण हरी नाही होणार, ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सांगतोय. कोणाच्या तुकोबारायांच्या प्रेतरूप झाला शरीराचा भाव यात साधन ते सांगितलंय ज्ञानाग्नी पेटण्याचं आणि तसं होण्याचं. आपुले मरण पाहिले ना डोळ्याचं त्यात आलेले आहे ते. फिरविला गट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी. काय महावाक्य? अवांतर वाक्य आहे ती बाकीची सगळी महावाक्य. 4 वेदांची 4 महावाक्य. बोध झाला, मिळाला गुरुकडून, केला गुरु. तुम्ही करायचं म्हणून आम्हीही केला. काय सांगितलं गुरुनी? कळतो साधन निवाडा कळतो. 4 वेदांची 4 महावाक्य. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद त्यांची अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानम ब्रह्म अयमात्मा ब्रह्म आणि तत्वमसी महावाक्य. ज्या लिहून कोणी घरी जाऊन जप करायला काही होणार नाही. कारण हे वाच्यार्थ आहे. जे 4 सांगितले काय झाला? वाच्यार्थ आहे. त्याच्या किल्ले जर संतांकडे दिल्यात म्हणजे त्याचा लक्षार्थ वेगळा आहे. अजून का त्या संतांकडे दिल्या? शास्त्रात वाचून याच्यातलं कोणी साधन केलं असतं जमणारच नाही. संताविना प्राप्ती नाही. तद्विती प्रणिपातीने किती 50 पुरावे देता येतील. पुरावे कमी करायचे. पुरावे जास्त दिलं का कुठं नव्हतं. काय होतं? कालच सांगितलं 15 जसा हा बाजात पोरगा पुरावे देत बसला का शंका येते लोकांना. जास्त पुरावे नाही द्यायचे, प्रमाणे नाही द्यायचं. पटलं तर कर, नाही तर नाही केलं तर काय बिघडलं नाही. स्वानुभव काय पुराणावरच कीर्तन प्रवचन चालले, प्रमाणावरच अख्खी कीर्तन प्रवचन आणि स्वानुभव विचारला तर म्हणून तिन्ही प्रचिती. शास्त्र प्रचिती बरोबर गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. मग त्या अर्थाने इथे त्यांचं जरी विचारात घेतलं तरी आपण त्या वाटेने बरोबर चाललोय की नाही आपल्याला कळतं. आणि ज्याला खटकत असेल नाही बा तर तो लगे विचारेल. आणि ज्याला परत त्या दंभानीत चालायचं असेल सगळंच कळलं तर आयुष्यभर फुकट घालवेलं आयुष्य. काय करायचं? ज्याचे त्याने तानी इथं केली. महावाक्याच्या योगाने आपले मरण पाहता येतं हे त्या अभंगाने झालं. आणि ज्या वेळेला आपलं मरण झाल्यानंतर पुढचा विधी येतो तो पिंडदानाचा. आता इथं पिंड तिथून पुढे तो का म्हणे आता उरलो उपकारापुरता. म्हणजे पिंड पूर्णपणे पिंड पदावरी दिला आपुली करी. या पिंडदानामध्ये दुसऱ्याचं पिंड देणे, इथं स्वतःच्याच हाताने स्वतःचं पिंड अर्पण करणे, तो बी भाताचा नाही. या पिंड अर्पण करायचा पूर्ण परमार्थाला विचाराने, नाही तर सोडून देऊन लंगोटी लावून नाही, विचाराने. हा आणि मग आता काय? मग ते साधन आहे तुमचं ते. हा आणि रामकृष्ण हरीवर टीका करायला कोणत्या पॅन्थरचे नाही आणि मुस्लिम नाही. तुमचं डोकं पोचत नाही तिथपर्यंत आम्ही काय करावं? मग तिथे केले कर्मांतर. आता कर्मांतर नाही का झालं? तुमचं देहच नाही हे ज्या वेळेला संपलं, मरण पाहिलं देहाचं, तर आता कर्मांतर झालं. मग केले कर्मांतरण बोंब मारेली हरिहर पिंडदानाचा विधी. त्यावेळेला रामकृष्ण हरी म्हणा, तिथून पुढे म्हणा रामकृष्ण हरी. इथं मेले माहीतच नाही, माहीत व्हायचं आधीच चालले पिंडदान. ती कसं काय विधी, कसं काय मेळ बसायचा, साधी गोष्ट आहे. चला पुढे. काय विषय आपला चालला होता त्याच्यावरूनच समजेल आता. नाही तर मग असं तिथे मागे जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे.
हे भाग्यवंता, हे निरूपण ऐकण्यात अधिकार संपन्न असा तूच आहेस. एवढ्याच करता हे व्यवस्थित अंतःकर संपन्न अर्णवा तू आपल्या सर्वांगाला कानच कर, म्हणजे एकाग्र चित्त होऊ नये. आणि ते होण्याकरता अनुग्रह आणि प्रबोधाय. अनुग्रहाने चित्तशुद्धी आहे आणि चित्ताची स्थिरता, स्थैर्य हे प्रबोधाने आहे. आणि ते कुठपर्यंत मग अगोदरच झालं. कुठपर्यंत ते बी हे अगोदरच झालं. स्वस्वरूपाच्या ज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारचं स्फुरण राहत नाही. हे तर मूळ स्फुरण आहे, मूळ माया आहे हो प्रबोधाचं. आणि तुम्ही त्याचं चिंतन करत असाल, जप म्हणून म्हणा किंवा अजून कशाने म्हणा. पांढरी घारण काळी घारीचा दृष्टांत महात्म्याने सांगितला. तो पांढरी घारी ह्या ज्ञानाला संबोधूनच सांगितलं बरं का. कोणत्या? विद्यामाया. हो, ही विद्यामाया आज संप्रदायाला छळून राहिलेली. अविद्यामायातून माणसं पटापट निघाली आणि अविद्यामायातून निघाली आणि विद्यामायेत अडकली. बरं, भक्तीची जोड आहे म्हणून तर बरं आहे. विद्यामायेत अडकणं म्हणजे काय? त्याला पांढरी घार म्हणतात. त्याचं जप केलं तर काय होईल जरा कल्पना करा. आता डोक्यात घ्या पुढची मुद्दे संतांचे प्रमाण. अहम सोहम कोहम मुळे या सांडी उपाधी. आता का तसे ते काट्याने काटा काढायचा आणि तो काटा फेकून द्यायचा का खिशात ठेवायचा? ऑपरेशन करावं लागल भलं मोठं. काट्याने काटा काढून तोही काटा फेकून द्यायचा. आता ज्याला हे कळलंच नाही तो ते म्हणतात आम सोम कोम या सांडी उपाधी. मोठं दुर्दैव आहे देशाचं. ज्याला सोमय कोमय माहित नाही अजून कोम कथमिदम मी कोण आहे, कथमिदम कथाचे जातम. तो म्हणतो प्रमाण आलं ना, तो म्हणतो हे आपलं रामकृष्ण हरी बरे. हे काही संतांनी सांगितले अहम कोम सोम या सांडी उपाधी. अरे त्याच संतांनी हे म्हणलंय सोम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल काकुळतीला आला. तुझं डोकं कुठं चाललं अर्धवट राम? तो डोकं जागेवर यायचं पहा. हा मग हे याचं उत्तर दे ना खरं. हे चर्चासत्राचे विषय असायला पाहिजे. असे मुद्दे उपस्थित केले पाहिजे चर्चासत्रामध्ये. चर्चासत्रांची गरज आहे. सर्वांना बोलवायचं. आपल्या व्यासपीठावरती सर्वांना बोलवायचं. चांगला सत्कार करायचा. रोहिदास महाराज माहिती मीराबाईचे गुरु होते, पण धंदा चांभाराचा होता. कर्म काय कोणते असू शकतं. मग साधू संत घरी आल्यानंतर त्यांचा सत्कार करणं हे आपलं काम आहे. मग काय करायचे ते प्रत्येक साधू संताला आणि त्या ठिकाणी शाल जोडा द्यायचा. काय द्यायचे ते दिलाच पाहिजे. संत आहेत आपल्या घरी आलेले, नुसता जोडा नव्हते ते. एक शाल आणायची आणि त्या शालीमध्ये बांधून मग द्यायचे. याला शाल जोडे म्हणतात. चला पुढे. यादववीर जो श्रीकृष्ण भगवान त्याने याप्रमाणे नितांत प्रेमरसाने भरलेले असे भाषण केले. त्यावेळी अर्जुनाच्या आकाराने अवधान हे मूर्तिवंत प्रगट झाले. ज्याप्रमाणे आकाश एवढे मोठे असूनही त्यात जसे दाही दिशांनी आलिंगनाने कवटाळले आहे, त्याप्रमाणे अर्जुनाचा श्रोतेपणा एवढा वाढला की त्याच्या अवधानापुढे देवांनी कितीही विस्तृत निरूपण केले तरी ते थोडेच झाले. त्याची वृत्ती केवढी विस्तारली त्याची वृत्ती माहिती आहे का? त्याची वृत्ती एवढी विस्तारली की सांगणं अलीकडे राहिलं, शब्द अलीकडे राहिले आणि तो पलीकडे गेला. एवढी वृत्ती व्यापक झाली. असं झालं पाहिजे. सांगणं त्याचा आशय हे सगळं वृत्तीमध्ये अलीकडे राहिलं आणि वृत्ती पलीकडे गेली पाहिजे. म्हणून तर म्हणलेलं ना, पहिलं थडी न पावता ऐलीचं थडी न पावता म्हणजे अजून नदीच्या इकडच्या बाजूला सुद्धा नाही घरून बोलत येते. याच्यात बरीच बसत माऊली म्हणतात ऐलीचं थडी न पवता पळून गेला माग होता. म्हणजे आलं होतं जवळजवळ 1 किलोमीटर आलं का अलीकडच्या तीरावर येणार होतं. नदीच्या गंगा पाहायला नदीच्या किनाऱ्याला येणार होता. पण 1 किलोमीटर आल्यावर आणि तिथं काय त्याच्या मनात आलं आणि तिथूनच भीतीनं मागं पळून गेलं घरी. म्हणजे आईल थडीला तरी कमीत कमी यायला पाहिजे होतं. पहिल थडीचं नंतर पाहू. आईला थडीचं न पवता पळून गेला जो माग होता तो पहिल्या थडीची वार्ता काय झाली. अरे काय म्हणजे खेदाने म्हणावं लागतं. टाळ कुटण्यावारी जन्म चाललाय आपला. आम्ही त्याच्यातलेच आहे. हे असं पुढं आल्यानंतर हे जर नाही समजलं तर किव येते. हे द्वेष नाही. तुमचं द्वेष आणि राग तुमचा द्वेष करून आम्हाला नरकाला जायचे का काय? एवढं कळणे इतके मूर्ख आहे का आम्ही? कोणाची निंदा करून किंवा आणि असा अहंकार करून जर आम्ही बोलून आम्हाला नरकाला नाही जायचं. आम्हाला आमचं पहिलं कळतंय. जरा आम्ही म्हणतोय त्याच्याकडे लक्ष द्या. चला पुढे.
त्याप्रमाणे अर्जुनाचा श्रोतेपणा एवढा वाढला की त्याच्या अवधानापुढे देवांनी कितीही विस्तृत निरूपण केले तरी ते थोडेच झाले. श्रीकृष्णाच्या निरूपण समयी समुद्रात अर्जुनाचे अवधान हाच कोणी एका आचमनामध्ये संपवणारा दुसरा अगस्त्य ऋषीच होय. म्हणून तर आता श्रीकृष्ण जे सांगतील त्या सर्वांचा एकच घोट करण्यास अर्जुन प्रवृत्त झाला. आता का श्रोतेपण कसं वाढलं पाहिजे. अगस्त्य ऋषीने समुद्र प्राशन केला. आता पिऊ आता पेजवल तिथं जाऊन लपले होते म्हणून. तर तेवढी याची वृत्ती एवढी वाढली, एवढी वृत्ती व्यापक झाली की त्यामुळं त्या ठिकाणी या सगळ्याचा एकच घोट श्रवणाचा. तो जे जे सांगेल ते घ्यायला वृत्ती तयार झाली. म्हणजे श्रवण करताना सुद्धा आपले भाव जर तयार झाले ना तर ते स्थिर करा बरं तिथे पहा. मग तुम्हाला हे वर्म कळलं बरं. अभिमान म्हणून सांगत नाही. जीवनात परमार्थाला सुरुवात केली तेव्हापासून थोडीशी जर विचाराची लिंक लागली तर त्यांनी कुठे कोणता अभंग घेतला होता किंवा काय निरूपण केलं होतं. आता कोण हजर होते हे नाही सांगता यायचं, पण काय निरूपण केलं होतं आणि काय अभंग घेतला होता. कारण या पद्धतीने श्रवण झालं. जी अर्जुनाची वृत्ती तेवढी वृत्ती व्यापक होते. त्याच्याकरता तर हे साधन आहे. सर्वांची होते. यात काही वैशिष्ट्य मानायचंही मोठं कारण नाही संप्रदायिक माणसाने. त्याचं काही अभिमान बी मानायचं कारण नाही. तिथेच ते करायचं. मग ती विस्तारित होते, व्यापक होते आणि आपल्या रोमारोमामधून ती वृत्ती अशी आल्हाद देऊन जाते, मोकळ करते आणि सर्वांगाचं काम होतात. या अर्जुनाची जी अवस्था झाली ही आपल्याला मिळालेल्या बोधानं अष्टसात्विक भाव उफाळून नाही द्यायचे. आधी परिपूर्ण अवस्था झाली पाहिजे, पण नंतर प्रबोधाच्या नंतर प्रबोधाचं जे चिंतन आहे यांनी ही वृत्ती स्थिर करून लक्ष कशाकडे द्यायचे. प्रबोध हे साधन करायचं आहे बरं का, साध्य नाही करायचं. आता श्रवण करायचं ना बुद्धीच्या विषया करता तर मग त्यावेळेला श्रवण तुम्हाला ते साधन करावं. आणि साधनच आहे, साध्य नाही. ते शमदम साधनच म्हणलंय त्याला. अर्जुनाच्या ठिकाणी ऐकण्याची अशी अमर्याद इच्छा उत्पन्न झालेली पाहिली तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्याला झालेली जी सुख समाधान त्या सुखाची त्याच्यावरून ओवाळणी केली. मग श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात, धनंजया ब्रह्म हे या संसार वृक्षाचे ऊर्ध्व वर आहे. ब्रह्मलोक सगळ्यात वर. त्यांनी सांगितलं असं नाही की बा इथे हा वृक्ष वर मुळ आणि खाली याच्या वर बी म्हणले वृक्ष आहेत असे. हे वरचे वृक्ष हे मग सप्तलोक वगैरे जे आहेत आणि सप्त पाताळ ही खाली असणारे मुळ मध्येच आहे दूर. येथे ऊर्ध्व म्हणजे उंच, उंच म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ म्हणजे सर्वोत्तम, सर्वोत्तम म्हणजे ब्रह्म असा ऊर्ध्व शब्दाचा मुख्य अर्थ आहे. ऊर्ध्व म्हणजे नुसता वर नाही, एवढे अर्थ आहेत ऊर्ध्व. पुन्हा आहे का, ऊर्ध्व म्हणजे उंच, श्रेष्ठ, सर्वोत्तम असा अर्थ. आणि खाली असलेल्या या संसार वृक्षामुळे त्या ब्रह्माला ऊर्ध्वता वाटत आहे असे म्हणावे लागते. आता हे खालीन वर आणि पूर्व आणि पश्चिम दिशा कुठे आहेत माहिती का तुम्हाला सांगा. काहीतरी असा आकार असावा लागतो ना तेव्हा दिशा कळत असतं. काय म्हणतो मी, जिथं निराकार आहे आकाशात तुम्ही वरती जा, उंचच उंच जा आणि मग दिशा सांगा बरं. दिशा आहे तिथे वर खाली आहे का, तिथे वर खाली आहे. हा कदाचित ही पृथ्वी खाली राहील, पृथ्वी वर राहील आणि तुमचं विमान खालून चाललेलं असेल. विमानाचं नाही उदाहरण देता येतं. विमान हे खूप कमी प्रतीचं साधन आहे. आपण त्याच्यापेक्षा उपग्रह म्हणून, उपग्रह बरोबर ठरेल. विमान काय किती टक्केवारीने उपग्रह कुठे, विमान कुठे. उपग्रह म्हटलं तर योग्य ठरेल. त्यावेळेला तुमचा उपग्रह कदाचित आता पृथ्वी इथे आहे आणि तो जो चंद्र आहे पृथ्वीभोवती फिरतो तो कदाचित तिकडे खालच्या बाजूला आहे. कुठे, वरच्या बाजूला नाही, खालच्या बाजूला फिरतोय ना, खालच्या बाजूला आहे. त्यावेळेला ते यान वर जाऊन जमेल का. मग सांगायचे आता वर खाली हे कुठे आहे. आकाशामध्ये वर खाली आहे, दिशा आहे. तसंच काळ आहे का, नाही, काळ नाही, दिशा नाही, काहीच नाही. मग वृत्ती व्यापक झाल्यावर संकुचित वृत्ती असताना या सगळ्याची जाणीव होणार आहे. काळाची जाणीव होणार, कालगतीची. या दंग झालं कुठे असा वैष्णव मेळावा पंढरपूर आळंदीला गेल्यावर वार कळत नाही. मग मला वार कळत नाही, कळतो तारीख तर तारीख वार कळत नाही, वारी तार हे कळत नाही. कशामुळे कळत नाही. मग असंच श्रवणाने असं झालं पाहिजे. कालगतीची सुद्धा मर्यादा एवढी संपुष्टात आली पाहिजे तेव्हा अखंडता प्राप्त होईल. कालामुळेच खंडितपणा आहे हो, त्याच्यामुळं कालामुळेच. चला पुढे. नाही तर वास्तविक ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मध्य, ऊर्ध्व व अध म्हणजे वर व खाली हा भेद कुठून असणार. तर नाही, ही संकुचित गोष्ट असेल ना एखादी आकाराची तर त्याला वर खाली
की एवढी व्यापक गोष्ट आहे, एवढी व्यापक आहे. देश काळ वस्तू भेद. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. त्याला देशभेद नाही आहे. इथल्या ह्या भारत देशामधल्याच माणसांमध्ये आत्मा आहे का? असं नाही. नाही, ब्रह्मांडामध्ये कुठेही जरी गेलं तर स्वर भो लोकामध्ये पाताळातल्या त्या सर्वांच्या मध्ये आत्मा. किती भेद आहे का देशाचा? कालभेद सुद्धा नाही, त्याला काळाचा बी भेद नाही. आता मी जो आहे जसा आहे इथपर्यंत आलो, तिथपर्यंत मला माझ्या बालपणाची बी जाणीव आहे ना. काही ठराविक घटना स्मृती जरा कमकुवत झाली असेल तर सगळं डिटेल नाही आठवणार, पण स्मृती जर थोडीशी हे असेल तर ठळक घटना तर माझ्या आठवतील ना मला. म्हणजे त्यावेळेला आत्मा लहान नव्हता, आता मोठा नाही, किंवा आत्मा म्हाताराच झालेला नाही, आत्मा जसाच्या तसाच आहे. त्याला त्या काळातलं भूतकाळातलं आठवतंय, म्हणजे त्याही काळात आत्मा आहे. आता वर्तमान काळातली सगळी जाणीव आहे त्याला, आणि पुढे भविष्यातलं उद्याची सुद्धा काही जाणीव आहे. त्या अर्थानेच सगळं जजमेंट करतोय, सगळं करतोय ना माणूस. म्हणजे तिन्ही काळामध्ये आत्मा हा समान सत्य नाही. इथे कालभेद सुद्धा त्याला, कालपरिच्छिन्नता नाही. त्यानंतर वस्तू परिच्छिन्नता नाही आत्म्याला. याचं उदाहरण सांगतो जाता जाता. सफरचंदाचे 4 तुकडे केले, 2 खाल्ले, खाली राहिले किती? 2 राहिले ना. पण ब्रह्माचे जर 4 तुकडे केले आणि 2 खाल्ले, खाली किती राहतील माहिती का तुम्हाला? 4 राहतील. याला पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते म्हणतात. खाली किती राहतील? तुम्ही म्हणाले असं कसं? आता या ताईंना 2 मुलं झाली, त्यांच्यामध्ये यांचा आत्मा गेला का नाही? मग यांचा आत्मा कमी नको व्हायला, किंवा यांचं काय पाडायला पाहिजे? काय आपला देह पाडायला पाहिजे ना, ज्यांनी जन्म दिला मुलांना. मग यांच्यातला आत्मा त्यांच्यात गेला म्हणलं. मग त्या 2 मुलं जरी झाली, किंवा पूर्वीच्या काळामध्ये 7, 8, 8, 8, 10, 10, 12 मुलं व्हायचे, तेव्हा ते स्त्रियाकांत खरं होता, सगळंच वेगळं होतं, खाणे तसं होतं. मग त्यांच्यामध्ये तो आत्मा जर विभागला गेला का, आणि यांच्यातला पुन्हा जसाच्या तसाच आहे, कळला आत्मा. याला आहे भेद कोणता आहे? वस्तू परिच्छिन्नता आहे त्याला. वस्तू परिच्छिन्नता याला म्हणतात. त्यांच्यात आत्मा जसा आहे तसं, यांच्यातला तसाच्या तसा आहे. त्या मुलांमध्ये तर तेवढा हे झाला, पण परिच्छिन्न झाला का? याला म्हणतात देश काल वस्तू जाणीव पुन्हा पहा सगळ्यांची. एखादा इंग्लिश माणूस आहे, त्याला काही चटका हा थंड सुखावा वाटणार नाही विस्तवाचा, त्याला सुद्धा चटका दुःखदायकच वाटणार आहे. हिंदू असो, मुस्लिम असो, पारशी असो, कोणत्याही जाती धर्माचा जरी असला तरी त्यांना त्याची धाकता जी अग्नीची अनुभवाला येणार आहे ती कशी येणार आहे? समान का वेगवेगळी? कोणता धर्म शिकवला जातो? कोणता शिकवायला पाहिजे? आम्ही कोणते धर्म शिकवतो? व्यासपीठावरून आणि नारदाच्या गादीवरून म्हणायला नंतर शेवटी आता विश्वात्मक देवे धर्म कळला, तो स्वधर्म दुसऱ्या अध्यायात सांगितला. मी आत्मा आहे हा स्वधर्म, आणि मी जे आहे हा परधर्म. संपला विषय. मग स्वधर्मे निधनम श्रेय हा परधर्म भयावा. स्वधर्मात मराव. हिंदू मुस्लिम ह्या आणि पारसी हे नाही. चला पुढे. एवढं. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. ज्याच्या ठिकाणी दुसरे वा द्वैत असे काहीच नाही, या बाबतीत एक वाक्यता आहे. ते ब्रह्म म्हणजे तंतु वाद्यापासून उत्पन्न होऊन कानाला विषय होऊन ऐकू येणारा नादाच्या पूर्वीचा जो मूळ नाद, तसेच नाकाला विषय न होणाऱ्या सुगंधाच्या मूळचा जो मकरंद सुगंध व जो विषय सेवनाशिवाय भोग्य साधन निरपेक्ष असलेला मूर्तिमंत स्वलीव स्वरूपानंद आहे. जसा एखादा विषय होतो ना इंद्रियाचा, तो ते नाही, तो ते नाही. एवढाच विषय. आता कानाचा शब्द हा विषय होऊन त्याला आहत नाद म्हणतात, पण अनाहत नाद हा विषय होतो का? नाही. तो अनुभवाला येईल तुम्हाला. तुम्ही तो विषय करायला जाताना त्यावेळेला नाही, मग तो सहज स्थितीमध्ये आहे परब्रह्म. त्याला असं हे नाही, विशिष्ट स्थिती कधीच आवडत नाही. ध्यानामध्ये घ्या. चंदनाचा सुगंध सहज आहे, गुलाब फुल त्याचा सुगंध सहज आहे, असं भडक नाही. जिथे भडकपणा आहे आणि आत्मस्थिती सहज आहे. जिथं असं असं हे आहे, झगमगाट आहे, तशी नाही ती गोष्ट. कारण त्याला लय आहे. जी गोष्ट अशी स्फुरण पावणारी आहे ती लय बी होणारी आहे. आणि तसा असता आत्मा तर काय उपयोगाचा? तसा नाहीच आहे. सहज स्थितीमध्ये आत्मा कसा आहे? सहज. त्याला अशी पुरण नाही. पुरण असलं की लय आला. स्वयंभूत स्थितीच अशी आहे.
ते ब्रह्म म्हणजे म्हणून तंतुवाद्यापासून उत्पन्न होऊन किंवा विषयावीण आनंदू इंद्रियावीण स्वानंदू ऐसा करती बोधू अगाध साधू निज महिमा हे कळावं। इथे इथे त्या ओव्या अजून येतील तुमच्या बसतील। आता आत्मप्रभा नितनवी तेची करुणी ठाण देवी जो इंद्रिया ते चोरून देवी तयासीच भावी। तुम्हाला अतिंद्रिय व्हावं लागल। या इंद्रियांचा विषय काय होणार तो परमात्मा। किती कॅपॅसिटी आहे या डोळ्यांची त्याला पाहण्याची पाहता येईल। या इंद्रियांचा विषय होईल तो। पण तुम्हाला अतिंद्रिय व्हायचं म्हणजे काय त्या प्रबोधाच्या साधनानं याचा विसर पडायचा। पण तो विसर आता तशा अवस्थेतला नको जो लय होणे ना लवण मिळविता जळे तसं नको। आता तुम्हाला तसं लय नाही करायचं तसं नाही व्हायचं। तुम्हाला सावध 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 सावधपणाने चैतन्यमय अवस्था आहे। विधेय अवस्था म्हणजे काय ते डेड केस आहे का काय मुर्दा आहे का काय हा हेच समजून घ्यायचं आहे। म्हणून हे शब्देविन संवादीजे इंद्रिया नेनता बोली भोगीजे आणि बोला आधी झोंबीजे प्रमेयाची या 2-3 ओळ्यांचा जर असे पाहिला तर इथे ज्या ओळ्या सांगितल्या ती कळेल स्वरूपानंद म्हणजे काय। जे अलीकडे आहे व जे पाहणारा वाचून जे पाहणे म्हणजे स्वयंप्रकाश आहे आणि जे अदृश्य सर्व प्रमाणाला विषय आहे। थोडक्यात ही अवस्था समजून सांगतो तुम्हाला। वर्णन करून सांगता येण्यापेक्षा थोडक्यात एका गोष्टीमध्ये की जो तुम्हाला निर्विकल्प व्हायचे हाच विषय आहे सगळ्या ज्ञानेश्वरी। काय व्हायचे तुम्हाला साधनाने काय व्हायचे तुम्हाला बसायचं फक्त बसायचं काम करायचं बरं का। म्हणजे बसलंच पाहिजे असं काय नाही पण आपल्याला तसं वळण नाही म्हणून। आणि बसल्यानंतर काहीही करायचं नाही। काहीच न करणं म्हणजे नुसतं बसणं बी नाही आतमध्ये सुद्धा काहीच नाही पाहिजे। आत कोणता संकल्प नाही कोणतं विकल्प नाही अशी निर्विकल्प स्थिती। आणि तिथे जर काही विचार किंवा येत असेल तर मग तुमच्या अनुसंधानावर प्रबोधाच्या अनुसंधानावर लक्ष द्यायचं त्याला दूर घालवायचं त्या संकल्प विकल्पाला आणि निर्विकल्प व्हायचं। जर सहजच निर्विकल्प स्थितीत तुम्ही राहत असाल तर फुकण्या फुकायची गरज नाही त्या अनुसंधानाची गरज नाही संपला विषय। याला मग इथे अतिंद्रिय होऊ लागतो म्हणून। निर्विकल्प होणं म्हणजेच अतिंद्रिय होणं अजून दुसरं काही नाही। त्याच्या पलीकडे जाणं इंद्रियांच्या त्याचा साक्षी होणं संकल्प विकल्प रहित होणं निर्विचार होणं निर्विषय होणं संपलं। कधी पाहणं माझेनी अनुसंधाने एक संकल्प उदाळणी निश्चय क्रमाध्याची सोपे याची नाव संपलं। मग संकल्पाचा नाश करण्याकरता साधन आहे का देव पाहण्याकरता आहे। अमुता प्रकृती पहिली कडील भावो जरी कल्पने विन लागशी पाहो तरी मज माझी भूते हे जे मी सर्व मनोनी। ये रवी संकल्पाची सांज वेळे नावे गतिमिरगती बुद्धीचे डोळे। कशामुळे ती गोष्ट होते संकल्प विकल्पामुळे आवरण तयार होते। तेच फक्त दूर करायचंय। परमात्मा आत्मा तयार आत्मा प्राप्त करायचं नाही वृत्ती लगेच व्यापक होते। अडथळा प्रतिबंध जो होतोय तो पै गगन जेवढे जैसे पवन ही गगनी तेवढाच असे सहज हलवल्या वेगळा दिसे रवी गगन तैसे भूतजात माझ्या ठाई भूतजात तैसे बरं का कैसे जसा जेवढा आकाश आहे तेवढाच वायू आहे तैसे भूतजात माझ्या ठाई। आणि कल्पिले तरी बरं का हे इकडे जोडायचंय कल्पिले तरी इकडे जोडायचे तैसे भूतजात माझ्या ठाई इकडे जोडायचे कल्पिले तरी भूतजात माझ्या ठाई। कल्पना केली ते भूत मात्र आहेत प्राणी आहेत आणि जग आहे आणि निर्विकल्पितही नाही ते तर मीच मी आगवे। देवाची प्राप्ती करायची का कर्माची वाट लावायची हा आणि स्वयंभू म्हणतात त्याला। मग प्राप्तीचा विषय आहे का तो प्राप्तीचा विषय जर तो बनवला तर नाही जमायचं म्हणून तर तो प्राप्त होत नाही। साधनाची नाही आटाटी या अर्थाने म्हणले साधनाने प्राप्त होणारा परमात्मा नाही साधनाने तो प्राप्त होत नाही। साधनाने कर्माची वाट लागते परमात्मा प्राप्त आहे। साधन करताना डोक्यात घ्यायचे की तो प्राप्त आहे मला त्या साधनाने काहीतरी प्रतिबंध हटवायचे आहे आणि तुम्ही त्याला प्राप्त करायला निघता तेव्हा त्याच्यापासून दूर जाता केवढा मूर्खपणा आहे। काय होतं प्राप्त करायला जाता ना तुम्ही वृत्ती कोणती घेऊन निघाला तुम्ही देवाला मला काय करायचंय आणि देव प्राप्त असणारा परमात्म्यापासून तुम्ही कबीर महाराज म्हणतात की ढुंडत झुंडत जमाना गया पाव कोस पर गाव। कुठं होतं ते हे रवी इथंच होतं बरं का पण दिशा काल सांगितलं तसं दिशा चुकली आणि शोधायला निघाला इथूनच अज्ञानाला सुरुवात झाली। तिथंच थांबला असता जागेवर थांबणे वृत्तीचं थांबवणं बरं का शरीराचं नाही अशी लई थांबल्याचं उलटी टांगून घेतली। वृत्तीला थांबवणं तेही निग्रहानं नाही बोधाने बोधाने सहज।
या बाबतीत एक वाक्यता आहे, तिथे वर खाली मध्ये अशी स्थिती नाही, कारण प्रमाण आहे नाथ महाराजांचं. आधी मध्यांती अवघा हरी एक, एकाचे अनेक हरी करी, एकाचे अनेक हरी करी, एकाचे अनेक हरी करी. आधी मध्य, आधी बी तोच आहे, मध्ये बी तोच आहे आणि अंती बी ते ब्रह्म म्हणजे तंतुवाद्यावातून उत्पन्न होऊन कानाला विषय होऊन ऐकू येणारा नादाच्या पूर्वीचा जो मूळ नाद. आणि याला प्रमाण बी बाबा द्यायचे नाही. हा पखवाद जो आहे त्या पखवादामध्ये नाद आहे, पण दिसतो का? वाजवल्यावरती कळतो. वाद्य दिसती परी न दिसे नाद, तैसा आत्मा भूतग्रामा कवळून याचे. काय प्रमाण आहे बघा मला. वाद्य दिसती आहे की नाही, तुम्ही मृदुंग वाजवता. आता हे मृदुंग वाजवायला शिकणं म्हणजे काय? त्याची कोडवर्ड शिकणे, त्याचं कोडवर्ड आहे. ध्यानात ठेवा, म्हणजे नाम हे कोडवर्ड आहे. काय आहे? तुम्ही रामकृष्ण विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम पद्धतशीर वाजवाल, तुम्हाला ती कोडवर्ड भाषा शिकावं लागेल. हा, तसं नाम आहे. रामकृष्ण हरी बोल वाजवण्याकरता त्याला कोडवर्ड वेगळा आहे ना, मग आता नाम वेगळे हे कसं समजून ना बाबा मला. पेटीची भाषा कोणती आहे? तुमची ते काय सारे गमाप हे शब्द आहेत, पण ते जर त्याच्यामध्ये वाजवायचे नाही, ती तिची भाषा आहे, ती आपली नाही. शब्द असतील, शब्द म्हणजे काही नाही. नाद, नाद, नाद ब्रह्म, त्याला नाद ब्रह्म म्हणतात. त्याला नाद, ते वर डुलायला लावतो का? आता हे जेवढे डुलणार तेवढे त्या नाद ब्रह्मात आपण नाही डुलणार. यांना त्याचे कोडवर्ड माहिती आहे. आणि नाम एकदा माहीत झालं, नाम हे कोडवर्ड आहे. नाम एकदा माहीत जर झालं ना, तर मग रामकृष्ण हरी शब्दावर मग डोलन, मग तो त्याच्याबरोबर कोण डोलू शकल? जा मग, आणि कोण नाचू शकल त्याच्याबरोबर? हिंमत काय आहे कोणाची नाचायची त्याच्याबरोबर? मग 15 मिनिटाची फुगडी नाही नाही. मग ती क्रियेने पाहायचं, मग त्याला निर्वाण म्हणतात प्रसंग आल्यावर. मग इथं प्रमाण मग लागू पडतं. आंधळ्याशी डोळे, पांगळ्याशी पाय, बहिरे ऐकती कानी रे, आनंद तेथीचा मुख्याशी वाचा, तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे, नाचत पंढरी जाऊ रे खेड्या, विठ्ठल रखुमाई पाहू रे. हे म्हणताना अवस्था झाली पाहिजे, त्यांना त्यावर का सरावस्था व्यापक झाली. हे म्हणताना होते असेल ना, बस ओके, बोधावर आहे. नुसतं नामाच्या चिंतनाने बोधावर फक्त अजून एक देशी आहे समजायचं. अरे ते वर्माला भेडतात शब्द, आणि भेडल्यानंतर व्याकुळ झाला पाहिजे. कन्या सासुराची जाय म्हणल्यावर काय झालं पाहिजे? जीवना वेगळी मासोळी म्हणल्यानंतर काय झालं पाहिजे? काय झालं पाहिजे? शांत बसून काय तो त्या माशासारखी तडफड होईल त्याची, कारण त्याच्या वृत्तीवर आवरण नाही राहिलं कोणतं आता. आणि त्याच्या वृत्तीवर आवरण नाही तिथं शब्द कार्य करतो बरं काय. नाही तर बाकीच्यांनी काय नाही. परी लोक वाक्चातुर्य होतील सुखिया. लय मस्त सांगितलं, वाक्चातुर्य होतील सुखिया. काय होईल ती? पैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगूचे अधिकारी आहे. कोण अधिकारी? ज्ञानेश्वरीचे. जे अंतरंगाचा विषय चालला, अंतरंगाचा चाललेला आहे, या बाहेरच्या नाद ब्रह्माचं नाही. तुमच्यातलं नाद ब्रह्म तुम्हाला ऐकायला आलं का? सारखा दणका चालू आहे आतमध्ये. शुद्ध चित्त नाही, स्थिर चित्त नाही, म्हणून अनुभवाला येत नाही. अनुहात वाजती काळ, हे म्हणायचे का अनुभवायचे? अनुक्षीर गीतर साळ, अनुभवे तन्मय सकळ, नाम म्हणे केशव कृपाळुगा. साधन काय? नरहरी रामा गोविंद वासुदेवा साधन नाही. सुरुवात काय आहे त्याची? त्या वासुदेवाची, ते साधन आहे. बाबा अहंकार निशी घनदाट, गुरुवचनी हे साधन. गुरुवचनी फुटली पाठ हे साधन आहे. एक बोल, पण एक बोल सुस्पष्ट बोलावा, स्पष्ट वाचे हरी हरी म्हणावा, आणि संत नच कळत नसेल तर संत समागम धरावा. नाही, ते नाही परमानंद होय अगवागा. ते ब्रह्म म्हणजे तंतुवाद्यापासून उत्पन्न होऊन कानाला विषय होऊन ऐकू येणाऱ्या नादाच्या पूर्वीचा जो मूळ नाद, तसेच नाकाला विषय न होणाऱ्या सुगंधाच्या मूळचा जो मकरंद सुगंध, व जो विषय सेवनाशिवाय भोग्य साधन निरपेक्ष असलेला मूर्तिमंत सोलीव स्वरूपानंद आहे. जसं तुपाचं उदाहरण ह्या 2 वळ्यांकरता बाबा या भूमिकेकरता. तूप म्हणजे काय? तूप म्हणजे काय? बरोबर का? म्हणजे बाजारामध्ये तुम्ही तूप घ्यायला गेल्यानंतर तुपाची परीक्षा कशी आहे? असं घेतलं हाताने, आणि काय भाव तूप? तर म्हणे तुझ्या बापाने तर घेतलं होतं, कधी तूप घेणार?
दुकानदार म्हणत तशी आहे का तुपाची परीक्षा आहे अशी आहे का अशी आहे का नाही ना अशी आहे असे घ्यायचं एवढं केवळ असं घ्यायचं आणि ते असं पाहायचं जास्तीत जास्त दाणेदार आहे का दाणेदार असेल तर बरोबर आहे आणि त्याचे कण असतात त्याचे दाणेदार असतं आणि ते असं इथे लावायचं इथे लावल्यानंतर हे बी तूप नाही आणि खाल्लं गेलं तरी ते बी तूप नाही असं सांगायचे हे आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते तूप आहे. आता काय तूप म्हणजे बघा काय आहे याच्यामध्ये काय आहे याला तर म्हणतात कसं बोटानं दाखवू तुला रे पाये हे बघायचं हे बघता 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 जाऊ दे ना वृत्ती ते डोळ्याची असो कानाच्या सुद्धा ही जाऊ द्या होऊ द्या व्यापक किती व्यापक होऊ द्या मग मग येईल काय सत्य ज्ञानानंतर गगनाचे कशाचं प्रावरण आहे ते ब्रह्म आकाशाचं. आता आकाशाचं जर आपली दृष्टी पोहोच ना तर आकाशाचे प्रावरण म्हणजे पांघरून तो हार हे श्रीहरी पाहिला डोळे बरी पुढं काय कसा पाहिला पाहता पानेदुरी म्हणजे पहाटेपणाला निघणं पहाटेपणाने पाहणं मूर्खपणा नाही का पाव कोसपर गाव ह्याचं विश्लेषण चाललंय. पाहते अशी एखादी वस्तू पाहतो तसं देवाला पाहणं म्हणजे मूर्खपणा आहे. याच्याकरता गीतेत श्लोक आला माऊलींनी बी सांगितलं अवजारणती मोढा मानुषीं तनु आश्रिता जे मला असं मनुष्य प्रकृतीचं समजतात ते मूर्ख आहेत मूर्ख आणि मग पहा त्याच्यावरती विवेचन माऊली तसंच पाहण्यात आले डोळे मिटायचे आणि असं काहीतरी आकार पुन्हा आणायचा आणि घ्यायचा गोंधळ करून वृत्तीची निवृत्ती आपणा सकट वृत्तीची निवृत्ती आपणा सकट अवघेची वैकुंठ चतुर्भुज अवघेची वैकुंठ चतुर्भुज एक देशी विषय नाही हे गोष्टच व्यापकपणे समजून देण्याकरता हा ग्रंथ आहे. चला जे अलीकडे व पलीकडे पुढे आणि मागे अशा मर्यादा विना सर्व व्यापक आहे व जे पाहणारा वाचून जे पाहणे म्हणजे स्वयंप्रकाश आहे आणि जे अदृश्य सर्व प्रमाणांना अविषय आहे. ब्रह्म विषय होत नाही कशाचा ब्रह्म कशाचा विषय त्याच्यामध्ये लीन करायचे संपलं काम आपलं. ब्रह्म कशाचा विषय होत आहे डोळ्याचा विषय होईल ब्रह्म नाही कानाचा नाही त्याला विषय होत याच्या वृत्ती त्यात लीन करायच्या संपला विषय याला अतींद्रिय होणं म्हणतात. ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मायारूप कल्पित उपाधीचा उपसरा म्हणजे आध्यात्मिक संबंध घातला मानला असता नामरूपादी प्रपंचाचा विस्तार व्यवहार होतो ते ब्रह्म. कशाच्या उपाधीमुळे हे शब्दात आलं किंवा ह्याच्या असं आलं त्याला ते म्हणजे पाहणं सुद्धा मायावी आहे. भले तुम्ही असं नाही प्रत्यक्ष आकाराने सुद्धा त्याच्या ताटात जेवत होता आणि कीर्तनामध्ये नाचत होता ते सुद्धा मायावी होतं मायावी आणि तेच आमचं चालली साधना तसा येईल आमच्या पुढे उभा राहील भक्ता बोल काय पाहिजे मूर्खपणेच सांगितले ते संतांचे विचार आहेत माझी नाही त्याला कच्चा ठरवला ना संतांच्या सभेमध्ये कशामुळं फक्त एकदेशी स्वरूपामध्ये तो देव पाहत होता विटेवर उभा असणारा तेवढा. मी तर आम्ही असे प्रश्न विचारलेले आहेत 22 प्रश्न हा आता लाज वाटते पण हरकत नाही त्याच्यामुळे निशंक झालो. आम्ही म्हणायचं काय बाबा मी हे प्रश्न विचारले बाबा तो त्या विटेवर उभा आहे तो पांडुरंग त्याच्यातूनच येत होता आणि मग पुन्हा विटेत जात होता का तुम्ही नसन विचारलं कोणला हा प्रश्नच नाही कशाला करत असं निशंक होऊन जायचं म्हणजे पुन्हा आता जरी कोणी जरी सांगायला ना असं पाहिजे का तुला हे तुझा तो लल्लक राहू दे असं निशंक व्हायचं पूर्व. अरे हे प्रश्न आत्ता उपस्थित झाले तुकोबारायांबद्दलचे वैकुंठाला जाणं किंवा मर्डर होणं आम्ही त्या काळात विचारून घेतले असे नाही सांगायचे. अजून यांचे मारेकरी सापडले नाही म्हणजे हाच एक नाही तसे काही घाबरायचं कारण नाही. जे ब्रह्म ज्ञाता व ज्ञेय या दोन्ही बाजून केवळ शुद्ध भरीव ज्ञान मात्र आहे व जे सर्व जगात निरुपाधिक गगनातून गाळलेले म्हणजे त्याही पेक्षा सूक्ष्म आणि सुखाने भरलेले आहे. त्रिपुटी मांडतात त्यावेळेला परमार्थापासून परमात्म्यापासून दूर जातात. त्रिपुटी मावळली पाहिजे ना सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. त्रिपुटी कोणती मी ध्याता ध्येय बघा हे मागं बसलंय ना पाठीमागं ते ध्येय आणि मी ध्याता आणि साधन म्हणजे ध्यान जे काही साधन आहे ते ध्यान ही तीन जे मानले ना इथंच घोटाळा झाला. इथेच काय झाला तो परमात्मा मी आहे मी वासुदेव तत्वता तो परमात्मा मी आहे. आता ध्याता ध्येय ध्यानाची त्रिपुटी मांडणं मूर्खपणा आहे का शहाणपणा आहे ही मावळायला पाहिजे. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्रदळी उगवला सूर्य जायचा किंवा ध्येय ज्ञाता ज्ञान ही त्रिपुटी जी आहे ना ही त्रिपुटीच नाही ज्ञाताच ध्येय आहे. प्रमाण सांगू नाथ महाराजांचं प्रमाण सांगतो बरं का
नाथ महाराजांचं प्रमाण सांगतो. ज्ञानदेव चतुराक्षरी जपतू करी सर्वज्ञा. ज्ञानात ज्ञान, हा ज्ञानात ज्ञान विरजे. सांगतो ना. ज्ञानात ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्त. ब्रह्म कसं आहे? ज्ञान आणि अज्ञानाच्या विरहित आहे. ज्ञानाच्याही बरं का, अज्ञान आणि अज्ञानाच्या विरहित आहे, याला स्वयंभू म्हणतात. ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. त्याच्यानंतर ज्ञाता ज्ञेय होय निजांगे ऐसी प्रतिज्ञा. नाथ महाराज सांगतात हा ज्ञाता ज्ञेय आहे हे मी प्रतिज्ञेवर सांगतो. ब्रह्म बघायला निघाले, प्रस्थान मांडले आणि ब्रह्म बघण्यात आला. मूर्खपणाचा कळस. ज्ञाता ज्ञेय होय निजांगे ऐसी प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्यांची आज्ञा. मग ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेवची होय अखंड वदनी वदेतो. काय प्रक्रिया? ज्ञाता ज्ञेय होय निजांगे ऐसी प्रतिज्ञा. आणि हाच अनुभव नाथ महाराजांचा, तो तुकोबारायांचा. सांडिली त्रिपुटी दीप उजळला. आता हे कसं आहे? पाणी आहे आणि पाण्यात बर्फाचे ठोकळे तयार झाले. काही विरघळले जातात, पुन्हा काही तयार होतात वातावरणानुसार. थंडी वाढली वातावरणामध्ये, झाले ठोकळे मोठमोठे तयार. अरे इथून तिथून कालच विषय झाला. इथून बर्फ आहे का पाणी? मग जग आहे का देव आहे? जग कशामुळे दिसतंय? त्या आकाराला काही अर्थ तरी आहे का? त्या बर्फाच्या आकाराला काही अर्थ तरी आहे का? पाण्यामध्ये आहे तो बर्फाचा ठोकळा. थोड्या वेळाने वातावरण बदललं का पुन्हा पाणी रूप होईल. अरे बर्फरूप असताना सुद्धा तो द्रवरूपच दिसला पाहिजे, पाणीच दिसलं पाहिजे. या आकाराला जे आलंय ते ब्रह्मच आहे. असं आहे. ज्या ब्रह्माच्या ठिकाणी जे अलीकडे व पलीकडे, पुढे व मागे अशा मर्यादा विना सर्व व्यापक आहे व जे पाहणारा वाचून जे पाहणे म्हणजे स्वयंप्रकाश आहे आणि जे अदृश्य सर्व प्रमाणांना अविषय आहे. ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मायारूप कल्पितोपाधीचा ओपसरा घातला मानला असता नामरूपादी प्रपंचाचा विस्तार व्यवहार होतो ते ब्रह्म होय. जे ब्रह्म ज्ञाता व ज्ञेय या दोही वाचून केवळ शुद्ध भरीव ज्ञान मात्र आहे व जे सर्व जगामध्ये निरूपाधिक गगनातून गाळलेले म्हणजे त्याही पेक्षा सूक्ष्म व सुखाने भरलेले आहे. किती निरूपाधिक आहे बघा बरं का, किती निरूपाधिक आहे. त्याला ब्रह्म म्हणणं सुद्धा सहन होत नाही. काय म्हणणं सहन होत नाही? ब्रह्म जो म्हणला ना, ब्रह्म तो न म्हणता त्यांनी माया अंगीकारली तेव्हा ब्रह्म म्हणला. ब्रह्म हे कशाचे सापेक्ष आहे? मायेच्या सापेक्ष आहे. म्हणजे अंतःकरणात त्याच्या माया आहे हा त्याचा अर्थ झाला. जो ब्रह्म म्हणतोय ना त्या वस्तूला त्याच्या अंतःकरणात काय आहे? मायेच्या सापेक्ष ब्रह्म आहे. म्हणून ब्रह्म हा शब्दही सहन होत नाही. असा विषय. एखाद्या ठिकाणी 4 स्त्रिया एकत्र आलेल्या आहेत आणि तिथं कोणीतरी म्हणलं हो त्या म्हातारीलाच विचारावं. काय म्हणलं? कोणीतरी म्हणलं हा निर्णय कोणाला विचारा त्या? म्हणजे त्या 4 तरुणींच्या मध्ये जी वयस्कर आहे तिला म्हातारी संज्ञा आली. कोणाच्या सापेक्ष? बाकीची 3च्या सापेक्ष. आता सांगा तुम्ही मला, एकच स्त्री आहे. आता आपण व्यवहारात कसं हे दसमुसळेपणा चालतं तो वाद काढा. मग तिथं ह्या म्हातारीला विचारा असं म्हणायची गरज आहे का? ही म्हातारी कोणाच्या सापेक्ष? त्या तरुणींच्या सापेक्ष ही म्हातारी. आता इथे सापेक्षता आहे का? एकच आहे म्हणल्यावर मग एकच आहे तर तिथं कुठे ब्रह्म? तिथं मायेच्या सापेक्ष ब्रह्म आहे. एवढं निरुपाधिक आहे बघा. मग आता किती निरुपाधिक आहे. निरुपाधिक गगनातून गाळले म्हणजे त्याही पेक्षा सूक्ष्म आणि सुखाने भरलेले आहे. तसेच जे कोणापासून उत्पन्न झालेले नाही म्हणून कार्य नाही आणि ज्याच्यापासून काहीही होत नसल्यामुळे ते कुणाचं कारणही नाही. आता मी बोलवलं बोलले कसं काय तसे बी बरं का. नाही तर ते डेड होय, जड होय हे तर कळावं. म्हणजे ते वर काय आधी काय सांगितलं? ते कोणापासूनही उत्पन्न झालेले नाही म्हणून कोणाचं कार्य नाही. कोणापासून ते उत्पन्न जर झालं असतं तर कार्य झालं असतं ते. बरं, कोणाचं कारणही नाही. कुठं ना काय करील ते? कोणाचं कारण बनल्यावर तो घोटाळा आहे ना. आपण जीवदशेला आलो ते त्याच्यामुळेच आलोय. भोक्तृत्व भाव आणि कर्तृत्व भाव हे दोन्ही स्वीकारलं कोणी? ब्रह्माने. नाही तुम्ही काय ब्रह्माने म्हणू? तुम्ही काय स्वीकारलं? कर्तृत्व. माझ्याशिवाय ओळख. मालकाला कुत्री म्हणते मी नाही आले तुम्हाला लई कुत्री त्रास देते वाटेने.
गावडे बाबा मस्त सांगायचे कू कू करू करू. आता तिथे गेलं परत सांगायचे मी नसते तर मालकाची काय ताप होती आळंदीला यायची. आता ही आणि वास्तविक कुत्री गावची किती जमा झाली इकडून तिकडून काही कुकू करील गाडी खाली उसायची आणि म्हणती कशी माझ्यामुळं मालक इथपर्यंत आला. आता ती कोणाचं कारणही होत नाही. कसं मग ती जड आहे का? जर कार्यही नाही आणि कारणही नाही. हा इथे वर्म आहे इथे वर्म असं आहे. कसं वर्म आहे इथं खेळ या तुम्ही खेळ याचा विचार करा संपलं का? खेळ याचा विचार करा. यादवांचा पोर एक गोप्या भला तो अवघीची खेळ खेळला रे झालं ना कारण सगळ्याच. पण लहान थोर अवघी मारली तो खेळची मोडून गेला रे. काय वाटलं का त्याला त्याच्याबद्दल? सांगा आता हा कोणाचं कार्य आहे आणि कारण नाही तरी आहे का? सुखदुःख स्वीकारलं का? कारण तो कोणाचं कार्यही झाला नाही आणि कोणाचं कारणही झालं नाही. आणि तुम्हाला तरी काय व्हायचंय? ब्रह्मस्थिती प्राप्त करायचं म्हणजे तुम्हालाही बी तसंच व्हायचंय. ही लक्षणं ब्रह्माची आपल्या अंगी येऊ लागली पाहिजे अंतःकरणात आली पाहिजे. खेळ खेळेपरी खेळ खेळायचा खेळ समजला पाहिजे. जे काही चाललंय ना ते काय समजलं पाहिजे? खेळ समजला पाहिजे. खेळ खेळेपरी डाईन सापडे तो एक खेळ या जाणारे. भोजाला शिवलं का त्यांनी फक्त मजेत असं बाजूला बसून खेळ पाहायचा. भोजा असतो का नाही ठरवलेला. आता लपाछपीचा डाळीचं आपण खेळायचं जर ठरवलं आणि इथं भोजा समजा तुळशी भोजा समजायचं. मग आता एक लपायला त्या ठिकाणी आपल्याला शोधायला जर आला आणि त्याच्या अगोदर आपण जाऊन जर त्या भोजाला शिवलं आपल्याला न पाहता मग आता याचा यांनी फक्त खेळच पाहायचं ना. भीती आहे का आता त्याला सापडायची कोणी धरायची? भोजा म्हणजे संतोष भोजनी आत्मा 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 आत्मा. हा तो सुटला का? ऐसे गेली गाणी तले कोण त्याच्या पूर्वीचे काय विषय हे मदची स्तव झाले परी म्या नाही केले ऐसे जेणे जाणी तले तो सुटला गा. तसे आता चला पुढे. तसे जे कोणापासून उत्पन्न झालेले नाही म्हणून कार्य नाही आणि ज्याच्यापासून काही होत नसल्यामुळे कारणही नाही त्याला दुसरे वा दुसरे पण नाही व तत्सापेक्ष येणारे एक पणही नाही व जे स्वयंप्रकाश असून आपणच आपल्या महिमेमध्ये असते असे समज. याप्रमाणे जे सत्य ब्रह्मतत्व ते या संसार तरुचे ऊर्ध्वमूळ अधिष्ठान आहे. अधिष्ठान अधिष्ठानाशिवाय संसार मिथ्या आहे पण अधिष्ठान सत्य आहे. स्वप्न असत्य आहे मिथ्या आहे स्वप्न. पण अधिष्ठानाशिवाय स्वप्न पडत नाही. मेलेल्या माणसाला स्वप्न पडतं काय? कोणाला स्वप्न पडतं? पण स्वप्नामध्ये तो मला स्वप्न पडलं समजा उदाहरणार्थ एखादा मेळावा माझ्या दृष्टीसमोर आला. दृष्टीसमोर आला म्हणजे त्या आत्मा केवढा इथंच कळतो. त्याची बसलेली सगळी तोच झाला बसलेली बी व्यासपीठ आहे तोच झाला पाहणार आहे तोच झाला. स्वप्नात का असाना पण तोच झाला ना सगळं. मला स्वप्न पडलं की महाराज मला संपत महाराज काल भेटले मला स्वप्न पडलं. जर स्वप्न सत्य कधी म्हणायचं माहिती आहे का? मला स्वप्न पडलं ना ते भेटल्याचं तर त्यांना स्वप्न पडलं पाहिजे मी भेटल्याचं. किती सोपं आहे हो. त्यांना जर मी विचारलं काल मी तुम्हाला स्वप्नात भेटलो तर त्यांनी मी सांगा हा भेटलो बाबा. पण त्यांचं कसं आहे मग हे कोण झालं? संपत महाराज कोण झालं स्वप्नामध्ये? मीच झालं. हे सगळं काय हे जड चर आचर सगळं स्वप्नातलं सांगतोय. जागृतीत सुद्धा तीच आहे पण स्वप्नामध्ये जर तसं आहे आता जागृतीत वेगळं काय असणार आहे? कोण होतं ते सगळं तोच होतं. म्हणून याप्रमाणे जे सत्य ब्रह्मतत्व ते या संसार तरुचे ऊर्ध्वमूळ अधिष्ठान आहे. अध्यास सुद्धा अधिष्ठानावरच भासतो. रज्जूवरच रज्जू पाहिजे ना पहिला. रज्जूवर साप का भासतो? रस्सीवर साप कधी भासतो? त्याला काय काय लागतं भासायला? त्याला सामुग्री लागते. रस्सीवर साप भासायला काय काय सामुग्री लागते? रस्सी पाहिजे पहिली मग तिथून पुढच्या सामुग्रीचं पाहून म्हणजे अधिष्ठान पहिलं पाहिजे. अध्यस्त हे अधिष्ठानावर भासत असतं म्हणून अध्यस्त विवर्त आणि अनध्यस्त विवर्त हे दोन विवर्त सांगितले. विवर्त म्हणजे भास. विवर्ताचा अर्थ काय आहे? भासमानता. अध्यस्त विवर्त म्हणजे रज्जूवर सर्प आणि शुक्तीवेळी पाहता रजत डोळा दिसे ह्याला अध्यस्त विवर्त म्हणतात. आणि सोन्यावर अलंकार हे अनध्यस्त विवर्त आहे. तर अनध्यस्त प्रकारातला विवर्त आहे हे सगळं जग आणि देवाचा संबंध. चला पुढे. ऊर्ध्वाच्या ठिकाणी याप्रमाणे जे सत्य ब्रह्मतत्व ते या संसार करूचे
सत्य ब्रह्मतत्व ते या संसार तरुचे ऊर्ध्वमूळ अधिष्ठान आहे. ऊर्ध्वाच्या ठिकाणी या वृक्षाची मूळ ती माया, ती आरंभी कशी अंकुरित होते ते पुढे सांगतो ती असं. आता माया अशी जिला नुसतीच ख्याती लाभली आहे ती वस्तुता नाही परंतु आहे अशी तिची प्रसिद्धी आहे. बाकी जगत तिचा विस्तार आहे इत्यादी नुसत्या पोकळ गोष्टी आहे. जशी वाद्याची संगती वर्णन करणे पोकळ शब्द मात्र आहे. आता जगदरूपी कार्याच्या संगती करता कारण माया मानावी लागली तर स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मानली पाहिजे. माया कशी मानायची? ब्रह्म अनादी आहे, माया सुद्धा अनादी आहे. ब्रह्म अनादी आहे तसं माया सुद्धा अनादी आहे. तिची त्याची शक्ती ना ती काही वेगळी आहे का? एक त्या मायेला कोण विचारतं? त्याला स्वरूपच नाही मायेला. ब्रह्म आदी माया आपलं ब्रह्म अनादी माया अनादी. पण ब्रह्म अनादी अनंत आहे आणि माया अनादी शांत आहे. अनादी तिला काय? ती अनंत नाही, तिला मर्यादा आहे, ती नष्ट होणारी आहे. आणि ब्रह्मही अनिर्वचनीय आहे. पाया पडू गेले तव पाऊल तीन दिसे उवाचे स्वयंभू असे समोर की पाठी मोरान कळे तकची अनिर्वचनीय आहे. तिथं जाऊन वरती पोचली त्याच्याशी एकरूप झाली का काय होतं? वचनात अनिर्वचनीय तो होऊन जातो. आणि म्हणून मायेचंही तसंच आहे. माया अनिर्वचनीय कशी? एखाद्याला स्वप्न पडलं, अरण्य जंगलामध्ये गेला आणि वाघ पाठीमागे लागला, त्याने झडप घातली आणि बस याच्या धोतराचा पितांबरच झाला. समजलं ना? धोतराचा पितांबर झाला ते पिवळा पितांबर. आता मग जागा झाला, उठून जागा मोठ्याने ओरडून जागा झाला. आता तुम्ही मला सांगा की जे पडलेलं स्वप्न आहे ते स्वप्न खरं का खोटं? पटकन बोला, वेळ तर होत आली आपली. स्वप्न खरं का खोटं? एक काहीतरी बोला. एकाने एक बोललं आणि दुसरं बोललं तर झालं ते दोन्ही पैकी एक असलंच काहीतरी. पण तिसरे आता एक निघालेले यापैकी काहीच नाही. आता पेपर वाचत असाल तुम्ही तर कोणतं? नकाराधिकार जो तुम्हाला आपल्याला मिळालेला आहे. 5 उमेदवारापैकी एकही मान्य नाही आम्हाला, नाही का? आता निघालाय भेटो नकाराधिकार मतदानाचा. मतदानाला जायचं नाही तर काहीच लय अवघड काम आहे. म्हणजे आता नकाराधिकार दिलाय म्हणजे शिक्षण नसलं काय म्हणून मग नकोच जायचं असं नाही त्याचा अर्थ. कारण कोणाला मत दिलं? आमच्याकडे एक आजीबाई होती 85 वर्षाची. तिला सांगितलं होतं घरून जाताना का हातावर शिक्का मारायचं बरं का. पण काय सांगितलं? सारा मावशी तुम्हाला कळण माऊलींना कळण. तिला सांगितलं हातावर शिक्का मारायचा. हातावर शिक्का मारायचा आणि घरी आल्यानंतर विचारलं कोणाला मतदान दिलं? म्हणजे तुम्ही सांगितलं हातावर शिक्का मारायला. हे बघा मी हातावर शिक्का मारला. आता हातावर शिक्का मारून आली. तसं नकाराधिकाराचा अर्थ तुम्ही असं नका करू नकाराच्या घरीच राहायचं नाही. मतदानाचा अधिकार बजावायला जायचं आणि जे काही त्याच्यामध्ये लास्टचं बटन असेल यापैकी कोणीच नको, एकही लायकीचं नाही, त्याच्यावर बटन दाबणे त्याला नकाराधिकार म्हणतात. तर तसं तुम्ही नका करू. काय एक म्हणतोय खरं आणि एक म्हणतोय खोटं. आता बिलारी आपण सांगतीलच आल्यावर काय हे आपलं कसं आहे म्हणजे नाही का काय ते याच्याकडे असतं ते काय संबळ असतं ते एक लांडगा असतं ना ते दोन्ही काही वाजायचं. आमचं बी खरं तुमचं बी खरं, आमचं बी खरं तुमचं बी खरं. नाही राग हे बी खरं हे बी खरं हे बी खरं हे बी खरं. पण या कसं रपारप ते म्हणतात हेच खरं हेच खरं ऐक. आणि म्हणून या ठिकाणी खरं खोटं एक काहीतरी बोला. म्हणजे लवकर उरकायचं असेल तर लवकर बोला. आता उरकावंच लागेल आपल्याला. मी तर तुमच्यामुळे बोलावं लागतं हे सगळं. तुम्ही असं वर पाहता आणि मग ते दिसतात ते अक्षर मी त्याचा विस्तार चालतो. हा खोटं नाही सांग. नाही तर मी अगोदर माझं कसं चाललं होतं यांनी माझी प्रमाण दिलं म्हणलं चालतंय ना असं सांगितल्यावर. नाही तर मी खरंच शपथ घेऊन आलो होतो घरून. मग आता काय करावं लागेल? मग आपल्याला ओव्हर टाईम करावं लागेल. असं चालल्यावर सर्व तुमच्यावर चाललंय बरं का. तुम्ही खाली मान घालायची, काही वरती बघायचं नाही. मग आपलं पहिलं सुरुवात झाली तसं चालतं मस्त पैकी. एकदा बोला एवढं आणि मग परत बघू. चला बोला. खरं का खोटं? हा शाबास. यालाच अनिर्वचनीय असं म्हणतात. खोटं बी नाही आणि खरं बी नाही. तर जरा विस्तार करून थोडकाच विस्तार करून सांगतो का. तर खोटं जर म्हणावं तर आता जागा झाल्यानंतर तिथे वाघ आहे जंगल आहे का? नाही. म्हणून खोटं म्हणता येत नाही. आपलं खरं म्हणता येत नाही. आणि खोटं म्हणावं तो धोताचा पितांबर झालाय.
याला खरं बी नाही खोटं बी नाही, याला मिथ्या शब्द वापरलाय. मिथ्या काय शब्द वापरलाय? मिथ्या म्हणजे खोटं नाही बरं का, आपण तो जनरल केला. मिथ्या याचा अर्थ जनरल केला खोटा, पण मिथ्या म्हणजे खोटा नाही, खरं बी नाही खोटं बी नाही, त्याला मिथ्या शब्द वापरायचा आणि त्याला अनिर्वचनीय शब्द वापरायचा. ब्रह्म हे बी अनिर्वचनीय आणि माया सुद्धा अनिर्वचनीय. चला पुढे. म्हणून त्या ठिकाणी आता जगदरूपी कार्याच्या संगती करता माया मानावी लागली, तर स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मानली पाहिजे. ब्रह्माने माया ब्रह्मापासूनच एकोम बहुश्याम, मी काही त्यात कर्मत नव्हतं म्हणून बहु व्हावा असं वाटलं, तिथेच मायेचा उद्भव झाला. ब्रह्म अधिक माया बरोबर ईश्वर. काय बरोबर? काय? ईश्वर. कोणती उपाधी? मायोपाधी शिव. ईश्वराला शिव असं म्हणतात. ब्रह्म ईश्वर झालं कधी झालं? मायेचा अंगीकार केला तेव्हा. आणि ब्रह्माने अविद्येचा अंगीकार केला तेव्हा तो जीव झाला. मायोपाधी शिव. पण त्याच्या अगोदर काय पूर्वार्ध? कल्पना अविद्या. कल्पना अविद्या, तेने झाला शिव. आणि मायोपाधी शिव आणि ब्रह्म या दोन्हींच्या पलीकडे आहे. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. फक्त शिव मोठी लाट आणि जीव छोटी, पण दोन्ही बी हरिरूपावर तरंग आहे. तुम्हाला हरिरूप व्हायचंय का काय व्हायचंय? हरिरूप व्हायचंय म्हणण्यापेक्षा बी तुम्ही हरिरूप आहात असा निश्चय करायचा. आता जगदरूपी कार्याच्या संगती करता कारण माया मानावी लागली, तर स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मानली पाहिजे. ती अनिर्वचनीय कशी असे विचारशील तर माया विचाराने नाश पावते, बाधित होते, म्हणून सहज नाही. विचाराने नाश पावते की नाही? म्हणून काय नाही, ती सत नाही. सत कधी नाश पावत नाही. जग हितीचे कार्यरूपाने प्रतीत होते म्हणून असत नाही. जग कशामुळं प्रतीतीला येतं? मायेमुळं. म्हणून कशी नाही? असत नाही. विचाराने जिला नाव सहन होत नाही, अशा प्रकारे ही स्वतःहून विलक्षण आहे, तिला अनादी म्हणतात. शिवाय जी पंचभूतानी अनेक तत्वांची जणू पेटीच होय. पंचतत्व इथपासूनच सुरुवात होता, मायेपासून. दोन माया त्याच्यामध्ये. 108 महिन्यांची माळ घालणाऱ्या वैष्णवांनी एकच माया मानलेली आहे. म्हणजे 108 महिन्यांची माळ काय घालायची? तर पंचतत्व पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश आणि सत्व रजतम हे 3 गुण, अशा 8 प्रकारची प्रत्येकाची प्रकृती ही अष्टधा प्रकृती बनलेली. आणि त्याच्यामध्ये मधी जी आहे ते झिरो जे आहे ना, ते शून्य. मग याच्यावरती काय झालं? याचं काय झालं पाहिजे? याचा निराश झाला पाहिजे 8 अष्टधा प्रकृतीचा. ही मधी जी आहे ही मूळ माया, हीच माया आहे. मध्ये झिरो आहे ती. झिरो पर्यंत जे बुद्धू गेले त्यांना सुद्धा ब्रह्म कळलं. आणि त्याच्या पलीकडे आहे तो परमात्मा. म्हणून 108 म्हणे एक परमात्म्याचा निर्देशक आहे. अष्टधा प्रकृती 8, झिरो उज्जमधला माया आणि इकडे एक आहे ते मायेच्या पलीकडचं परब्रह्म. आता आपण एकच माया मानली म्हणून 108 म्हणायची. त्यांच्या 2 माया मानली पण संन्याशांनी, म्हणून 1008 म्हणे. मग त्यांनी 2 कंच्या मानल्या माहितीये का? एक मूळ माया आणि एक गुण माया मानली. आणि मूळ मायेतच गुण माया आहे, तर 2 मानायचं काय कारण आहे? चला पुढे. शिवाय जी पंचभूतादी अनेक तत्वांची जणू पेटीच होय, जी जगद्रूप आभाराला आधारभूत आकाश होय व अखिल विश्वाकार रूपी वस्त्राची जणू घडीच होय, अशी असल्यामुळे जी संसाररूप वृक्षाची बीज आहे, संसाररूप वृक्षाचं बीज काय आहे हे सांगण्याकरता त्या मायेचा जी माया प्रपंचरूप चित्र काढण्याची भूमिका आहे व जी परब्रह्म ज्ञानाशिवाय इतर विपरीत ज्ञानाच्या प्रकाशाने युक्त अशी भडकती आणि खडी दिवटीच मशालच आहे, याप्रमाणे वर्णन केलेली जी माया ती ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी नसल्यासारखीच आहे. मग जितका ज्ञान व्यवहार दिसतो तितका परमात्मा वस्तूचाच प्रकाश प्रगट होतो असं समज. तसे ज्ञान का होत नाही असे म्हणतील तर जेव्हा आपल्याला निद्रा आली असता ती जशी आपल्याला ज्ञानशून्याने मूढ करते किंवा दिव्याच्या ज्योतीला काजळी येते, तेव्हा त्याच्याच आश्रयाने असणारी काजळी दिव्याच्या प्रभेला मंद करते. आता काय माया म्हणायचं? मग आहे का याला माया म्हणायचं काय? कुठे माया? मग जी आता जाऊ दे, यांनी काजळी म्हटलेलं आहे. आता त्या ज्योतीमध्ये पहा असं हे दिसते, प्रभा म्हणतात त्याला. आपण चित्र काढलं का एखाद्या ज्योतीचं, पण तिचं असं रेषा दाखवतो बरं का, त्याला प्रभा, त्याला प्रभा म्हणतात. जेव्हा ती प्रकाशली आणि ती प्रभा स्वरूपाला प्राप्त झाली तेव्हा विजाकडे वाट चालले बरं का तिची. आता प्रभा जी ती प्रभा तिच्यापासून वेगळी नाही, पण वेगळी दिसायला लागली ना ती प्रभा, जी गुढी विस्तारायला लागली, हे व्हायला लागली. ब्रह्मस्वरूप सहज कसं आहे. म्हणून
कळीचे उमलणे तिची सुकणे. कळी उमलायला लागली म्हणजे तिचा विकास आहे का मरण आहे तिचं? ज्या कळी अवस्थेमध्ये आहे तेच खरं तिचं खरं स्वरूप आहे. तिचा भडकपणा नाही ब्रह्माच्या ठिकाणी, डेकोरेशन नाही. आणि तिचं डेकोरेशन भडकपणा आला तर ते आत्मसुखापासून बाजूला गेलं. मग नावारूपाणी असो, मठाधिपती असो, अजून कोणी पती असो, भडकपण नाही चालत, त्या वस्तूला सहन नाही होत असं मला. आणि म्हणून त्या ठिकाणी अथवा स्वप्नात काजळी येते तेव्हा त्याच्याच आश्रयाने असणारी काजळी दिव्याच्या प्रभेला मंद करते. अथवा स्वप्नात एखाद्या मनुष्याजवळ त्याच्याच कल्पनेने उत्पन्न होऊन निजलेली तरुण स्त्री स्वप्नात त्याच चटकन जागा करून त्यास खरोखर आलिंगन दिल्यापासून आलिंगन देऊन त्या पुरुषाला खरोखर सकाम करते. त्याप्रमाणे अर्जुना, ब्रह्म स्वरूपाच्याच आश्रित ही माया असून आवरण शक्तीने ती ब्रह्माच्याच आनंदान द्वय रूपाला आच्छादून करते. मायेला शास्त्रात स्वाश्रया स्वविषया असे म्हटलेले आहे. त्याचीच ही आख्यान आहे स्वाश्रय आश्रित. त्यावेळी ही माया आपला आश्रय जे ब्रह्मस्वरूप त्याचे नेमणे म्हणजे अज्ञान निर्माण करते. त्याच्याबद्दल नेमकेपणा त्याच मायेमुळे येतो. आणि ती अज्ञान या संसार वृक्षाचे वृद्ध जे ब्रह्म त्याच्या ठिकाणी पहिले मूळ आहे. ब्रह्मा डोळसाते वेदार्थ ना कळे तेथे हे आंधळे व्यर्थ होते. पण तेवढ्या नाही थांबायचं, आपल्याला त्याच्या पुढे जायचंय, त्याच्या पुढे जायचंय. कारण तिथे जर थांबलं तर जसं याच्या अगोदरचं प्रमाण काय पहा, पूर्णाभ्यासाचा पूर्व सुकृताचा दास सद्गुरूचा तोची जाणे. त्याच्या अगोदरचं काय आहे, वेद जाणू गेला, वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. प्रश्नचिन्ह आहे बरं काय ते गुह्य तुला प्राप्त कैसे, ते गुह्य तुला प्राप्त होऊ कसं प्राप्त होईल. मग याचा अर्थ जे बरोबर का जे अर्धवट नाही ते म्हणतात ते ब्रह्म ते सोपं नाही, ते प्राप्त होऊ शकत नाही. जिथं वेद झाले म्हणजे हे काय गप्पा मारतात, हे काय गप्पा मारतात, ब्रह्माच्या कालची पोरं माळा घातलेले ब्रह्माच्या गप्पा मारतात आणि काय ब्रह्मप्राप्ती झाल्यासारखं आविर्भावाने बोलतात आणि त्याला हे प्रमाण देतात. ब्रह्मा वेद जाणू गेला तोही मौनाला, ते यांना काय हे काय बोलतात म्हणे. मग त्याचा अर्थ त्यांनी काय केला हो, त्याचा पुढच्या चरणाशी संबंध धरला काय यांनी. त्याच्या पुढे जर वाचलं असतं तर बरं झालं असतं. त्याच्या पुढचं पण प्रमाण हे आहे, हे ओळ कशी आहे ती की पूर्व सुकृताचा, पूर्वीचं जर सुकृत असेल त्याचं, आणि पूर्णाभ्यास जर असेल आणि सद्गुरूचा दास जर झाला, दास सद्गुरूचा तोची काय वेद मावनावला काय. मग नाही आमचा अभ्यास कसं माहितीये का, कुराण वाचणारा एक मौलवी होता आणि काय झालं की रोजचं त्याचं जे काही नियमाचं वाचन होतं ना त्या वाचनाच्या इथे हे पाहणार का नाही आता इथे, आणि इथे त्या ठिकाणी कुराण इथं वाचताना कोणीतरी त्याचा जोडीदार उस्मानबाई भेटायला आला. तो म्हणला आजचा नियम आपण उरकूनच घेऊ, उद्या बघू आता जर काही काम आहे त्याचं म्हणून. मग तो तिथे थांबला. तिथं वाक्य जे शेवट व्हायला आलेलं होतं ते वाक्य असं होतं, दारू पिओ मटन मच्छी खाओ. मग तिथंच थांबलं ते. मला कुराणाने तीळ डोक्यात घेतलं. कुराणामध्ये सांगितलेलं आहे ना हे एवढं स्पष्ट, हे सगळं कुराणाने सांगितलेलं आहे. आता दुसरे तिथं जर ते वाक्य त्याच्या पुढे अर्धवट होतं, पुढचं पान वाचून जर तिकडे जर पाहिलं असतं तर यथार्थ ज्ञान झालं असतं. त्याच्या पुढं वाक्य असं होतं, त्याच्या पुढे मग कंसात लिहिलेलं होतं ते वाक्य असं होतं, अगर तुम्ही जन्नत में जाना है तो, म्हणजे जर तुला नरकात जायचं असेल तर. हे अर्धवटने इथं थांबले आणि मांसाहाराला याला सुरुवात केली त्या मौलवीने जशी, आणि तेच पेज उचकलं पुढचं वाक्य पाहिलं असतं तर तसे अर्धवटण्यानी ते म्हणतात वेद जाणो गेला पुढे मौनावला. काय गप्पा मारता रे तुम्ही, तुम्हाला म्हणती वेद जाणो गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त. इथं बरीच थांबलं या प्रमाणाने, हे पुढचं पाहत नाही. मग त्याच्यामुळे पुढं पाहावं. पुढची ओळ म्हणते पूर्व सुकृताचा पूर्णाभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. आपल्याला सव्वा नोकरीन घ्यायचं चालेल, सव्वा नोकरीन ठीक आहे. आता काही बोलायचं नाही. ते पंडाजी बाबांची मला आठवण झाली. आता लांबवायचं नाही म्हणायचे, ते सहज म्हणायचे बरं, लांबवायचं नाही, आता आवरून घ्यायचं म्हणायचं. तरी 1 तास चालायचं, तर तापून नाही करायचं. गडबडच बरोबर नाही, त्या मौलवी तसं नको आहे.
याप्रमाणे वर्णन केलेली जी माया ती ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी नसल्यासारखीच आहे. मग जितका ज्ञान व्यवहार दिसतो तितका परमात्मा वस्तूचाच प्रकाश प्रकट होतो असे समज. तसे ज्ञान का होत नाही असे म्हणशील तर जेव्हा आपल्याला निद्रा आली असतात ती जशी आपल्याला ज्ञानशून्य मूढ किंवा माया आवरणे ठीक आहे. ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी मायेच्या आवरणाने होणारे जे आपले अज्ञान तीच ऊर्ध्व जे ब्रह्म त्याच्या ठिकाणी प्रथम संसार वृक्षाचा कंद बळकट होतो. पुनरावृत्तीची मापा शिग झाला कोण ब्रह्मदेव माऊली सांगतात. एवढा मोठा पण जन्म मरण चुकलं नाही. आणि तुम्ही आपण बिन्नर द्यायला येऊन जर जन्म मरण नाही चुकवलं तर चुकलं का? बरोबर आहे. इंद्र व्हायचे आपल्याला, ब्रह्मदेव व्हायचे नाही. बळकट होतो व त्याला वेदांत शास्त्रामध्ये संसार रूप वृक्षाचा बीजभाव असे नाव प्रसिद्ध आहे. निबिड केवळ अज्ञान अशी जी सुषुप्ती तिला बीजांकुर भाव वस्तूच्या अबोधरूपी बीजाची अंकुरित दशा म्हणतात. आणि तिचाच परिणाम असणाऱ्या स्वप्न आणि जागृती या इतर दोन अवस्था त्यांना फलभाव म्हणतात. स्वप्न आणि जागृतीचा संबंध सांगितलेला आहे. स्वप्न आणि हा जर नीट कळला तर कळल काय. बाबाजीने स्वप्न येऊन येतो का याला नानुग्रह दिला नाही देते. जसं आपण झोपल्यानंतर जीवाला पडतं ते जीवाचं स्वप्न, तसे ही सृष्टी शिवाला पडलेले स्वप्न आहे. मग कोणती खरी? हाच प्रश्न जनक राजाच्या सभेत उपस्थित झाला होता. स्वप्नात मी बेकारी झालो ते खरं का आता मी जागृतीमध्ये राजा आहे हे खरं? 8 ठिकाणी वाकडा असणारा अष्टावक्रांनी जे अष्टावक्र गीता सांगितली त्यांनी सांगितलं, राजा अरे जे तू पाहतोय स्वतः ते बी खोटं आणि रात्रीचे स्वप्न पाहिलं ना ते बी खोटं. म्हणजे कोणतं यांना जो स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्यांनी उपदेश केला, पुस्तक कधी ज्ञानेश्वरी वाचली? स्वप्नात उपदेश. अरे तुम्हाला स्वप्न कळलं नाही ते आता असे त्याचा हे स्वप्न होत आहे, मृगजळ होतं, जाईल रया. याचं काय स्वरूप आहे? याचं जे दिसतंय याचं काय स्वरूप आहे? अविद्येची निदा, अविद्येची निदा, विश्व स्वप्नाचा धांदा घोरत होतो प्रबुद्धा अनादिपणे जो तो महावाक्याची तो कशाने जागा केला? अरे काय तो महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निथावे नाही का? माता हात ठेविला नव्हे आपटीला जैसा. अविद्यावरती निद्रेमध्ये निजलेला घोर निद्रेमध्ये. हे बी खोटं आणि ते बी खोटं. ध्यानात ठेवा. संसार सारण ही माया मृगजळ भासत. म्हणजे असा जागृतीमध्ये ज्याला आपण जागृती म्हणतो ना, स्वप्नाच्या सापेक्ष असणारी ही जागृत अवस्था, त्या जागृतीमध्ये उपदेश दिलेला आहे बाबाजी चैतन्यांनी. कारण दुसरी प्रमाणे अनंत आहेत ना त्याच परंपरेत, त्याच गुरु परंपरेच्या अभंगामध्ये. पहा ना, सापडविले वाटे जाता गंगा स्नान अख्ख्या अभंग वाचा. जागृतीला लागू पडणारे अभंग आहे. चरित्र वाचा चैतन्य विजय ग्रंथ. जागृतीचा उपदेश दिलेला आहे. पण त्या जागृतीला स्वप्न असं म्हणलं आणि इथे आमचा मात्र तो गोंधळ अजून मिटायला तयार नाही. जर स्वप्नामध्ये उपदेश तर चला आता तुम्हाला थोडीशी आठवण करून देतो माऊली ज्ञानोबारायांच्या प्रमाणाने. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे येईल जाईल. अरे काय कुठे विचार नावाचे अजून जागृत कशी झाली नाही का विचार शक्ती? अभ्यास काय करतो आम्ही? काय करतो अभ्यास आम्ही? बाकीच्यांचं सोडा, जे या मार्गामध्ये आलेले आहे. एकाला 2 मुली आहेत, एका मुलीचं लग्न नाही झालं आणि नांदत नाही. एकाला 2 मुली आहेत, चिंता कोणाची जास्त? जिथं लग्न झालं नाही तिची चिंता, कधी नांदत नाही तिची चिंता. मला तर नांदत नाही त्यांचीच चिंता आहे. जास्त नाही झालं ना होईल हो काय, मी म्हणतो 4 वर्ष लेट होईल पण होईल. पण आता हिचं काय, नांदत नाही हिचं काय, मोठा प्रश्न आहे. ते टोपी माळा देवाचे गबाळ वागवी ती ओंगळ पोटासाठी. जरी नसतील पोटासाठी वागवत हे नाही कळलं तर त्याला लागू पडते. वागवी ओंगळ पोटासाठी. नसतील सुपारी घेत तरी सुपारीतच बसत. चला, निबिड केवळ अज्ञान अशी जी सुषुप्ती. आता पाहा का, मला हा संबंध सांगायचा राहिला, हरकत नाही, थोडा वेळ झाला तर उद्या आलो का कव्हर करेन मी, आलो तर.
नाही तुम्ही कव्हर करून की ही जागृतीची कारण आहे निद्रा, हा संबंध मला सांगायचा. तुम्ही जागृती कशाला समजता? आता 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 आहे ना, आता जागृती कशाला समजतो आपण? स्वप्न कशाला समजतो? झोपतो त्या वेळेला पडतं त्याला स्वप्न, आणि त्याच्या झोपेतून उठल्यानंतर जे काही दिसतं त्याला काय समजतो आपण? ती जागृती नाहीये, ती जागृती नाहीये, हेच नाही याच्यावरून सिद्ध झालं ना. तेही स्वप्नच आहे. आणि जागृती कोणती आहे तुम्हाला माहिती का? जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, त्या विचाराच्या ठिकाणी जो जागा आहे, तो यथार्थ जागा आहे, ती जागृत अवस्था आहे. कोणती जागृती पकडली रे तुम्ही? ज्याला आता दोन्ही स्वप्न सांगितलं, एवढा दृष्टांत झाला तरी जागे झाला म्हणता. मग उठा जागे वारे, आता ते झोपलेल्या कशाला तकलीफ देतील ते? हेच ते यांना लागे कोणते? जागे बाहेर आतनी गेले. लय सोपं हो, संगती लावता आली ना, पाठातून नाही उपयोग. पाठ आपल्यापेक्षा जास्त आहे, पण संगती लावता येत नाही. संगती लावता आली तर यथार्थ बोध होईल, फायदा होईल. पाठांतर किती आहे सांगू का तुम्हाला? अरे आपण की झाडकी पत्ती पाठांतर पाहणे, पण त्यांना पाठांतर आहे, पण ती त्यांची संगती लावत नाही. आणि बळजबरीने लावली संगती वाटत असेल ना, तर मला पाहिजे ती शिक्षा करायची. बळजबरीने लावली का संगती? मी आधार दिला ना तुम्हाला, त्याचा पुरावा दिला ना. पण परत तुम्हाला सांगतो, इथं येऊन हेच सांगणारा दुसरा जो संगतीनं लागलेला आहे ना, तो तुमचा पुन्हा भ्रम तयार करेल. लय सामर्थ्य त्यांच्यात, कमी नाही. हो, तुम्हाला जाता जाता एक दृष्टांत सांगतो. एकाला धनवान व्हायचं होतं आणि ज्योतिषाचार्यांनी उपाय सांगितला. काळी कपिला गाय व्याल्यानंतर ती बी रात्री 12 वाजता ते वासरू आणायचं. मग पुढचा विधी मी सांगतो काय ते. आणि मित्रांनी बी त्याच्या शत्रूंनी ते ऐकलं, शेजारीच राहतो. म्हणला याच्या आधी हस्तगत करायचं. आता हे 12 वाजता काळी कपिला गाय विणं, आता कुठं बुकिंग करायचं राव? मग तो म्हणला पूर्वीच्या राजे होते ना, ते गाय पाळायचा छंद होता त्यांना. कशाचा? आता कुत्रे पाळायचा छंद होता, गाय पाळायचा छंद होता. आणि त्या ठिकाणी म्हणला किती गाया राजाकडे, किती गाया, किती घोडे, काय माप आहे का त्याला? अहो ते 10 लाख गाय सोन्याचे शिंग असे त्याच्यामध्ये घालून दान करायचे. वर्णन आहे असं तुमच्या सर्व पुराण ग्रंथामधून. म्हणजे असतील किती करोडो अब्जावधी एका राजाकडं, विचार करा. आणि त्याच्यामध्ये म्हणलं राजाला जाऊन भेटलं का काम सोपं? एवढ्यातून एक गाई 12 वाजता यायची नाही काय काळी कपिला? निदान अब्जावधी असतील तर त्याच्यामध्ये 1 लाख तर काळ्या कपिला असतील, आणि 1 लाख मधून एक तर येईल की नाही 12 वाजता? नक्कीच. संख्या साधी नाही सांगितली मी. आणि मग आपलं काम होईल. म्हणलं ठीक आहे. आणि त्या पद्धतीने त्याला ते प्राप्त झालं. ते घरी घेऊन निघाल्यानंतर यांनी सायास काहीच केलं नाही, फक्त त्याच्यावर लक्ष ठेवलं आणि हे यांनी प्राप्त करायचं ठरवलं. पण हे बलदंड असं होतं का 7-8 जणांना तर फार पाणीच पाहिजे ना असं होतं. त्यामुळं हे 4 जण यांनी 3 जणांना अजून मदतीला घेतलं. पण तरी म्हणलं ह्या तिघांनी सांगितलं, म्हणलं अरे आधी सांगितलं असताना अजून 2 बोलवले असते. म्हणलं आपला 6 आणलं, ऐकायचं नाही म्हणलं, आडदांड दिसते. मग तो म्हणला आता इथं बळाचं काम नाही, इथं युक्तीनं जावं लागलं. हनुमंतराय सुद्धा शक्तियुक्ती आणि बुद्धीचं दैवत आहे. त्यांनी तिथं बळ नाही चालवलं. राम लक्ष्मणांना चोरून नेलं होतं आई माई रावणाने, तेव्हा तिथं काय चालवलं? डोकं चालवलं. आमचं पायी तीर्थयात्रा घडून डोकं खुशाल गाण पडू. आणि त्यांनी काय केलं, काय सांगतो कोणता विषय? यांनी सांगितलं, म्हणलं हे जमणार नाही, युक्ती करू. आणि त्यांनी जी युक्ती केली, काय युक्ती केली? 4 ठिकाणी 5 किलोमीटरवरती, 5 किलोमीटरचं अंतर होतं त्याच्या गावाला जायचं. आणि ते ज्या वेळेला निघालं त्यावेळेला त्या 5 किलोमीटरवरती थोड्या अंतरावरती हे 4 जण लपून राहिले. आणि मग समोर यायचे एकेकानी. आणि काय त्यांचं सगळं बनाव ठरला. त्याच्यासमोर आले रामदास पाहुणे. कुठे गाढव कुठे घेऊन चालले? आता हे वासरू यायचं आणि हे म्हणते गाढव कुठे घेऊन चालले? काय म्हणलं? हो म्हणला त्या ठिकाणी 2000 रुपये मोजलेत मला, मला काय करायचंय, मला चांगलं दिसतंय, मला गाढव आणि हे समजत नाही का, वासरू समजत नाही का? त्याच्याकडे त्यांनी फार ह्यांगाल्यावारीच केलं, आपल्या जुंदरी भाषेत ह्यांगाललं त्याला. आणि गेलं पुढे गेल्यानंतर दुसरा थोड्या वेळा राम पाहुणे, हे गाढव कुठे घेऊन चालले? आता मात्र ते थबकलं. दुसरं म्हणतंय, म्हणलं आपल्या नजरेने धोका दिला असं, पण तरी एवढं मनावर नाही घेतलं, एवढं वीक बुद्धीचं नव्हतं. ते म्हणले वासरूच आहे. त्यांनी फक्त एक काम केलं, शंका आल्यामुळं खाली ठेवलं, नीट निरखून पाहिलं 2-3 वेळा, काय पाहायची गरज होती, पण पाहिलं. आता दुसऱ्यांदा बोलला ना, तिसरा पुढं घडी आडवाला घेऊन चाललो होतो. राम पाहुणे कुठं आडवाला घेऊन चालले? आता तर गारच झालं.
कधी यायचं रे पण तरी सुद्धा सावरलं स्वतःला. आणि त्यानंतर चौथा ज्या वेळेला मात्र म्हणला तसं टाकूनच दिलं आणि पळालं. अशी शक्यता नाकारता येणार नाही. खरं पटवण्याकरता खूप काही सायास करायला लागतात, पण खोटं मात्र सहजपणे. चला पुढे त्या ठिकाणी आपण थांबूया. 90 पर्यंत पूर्ण करू. अशा बीजांकुर भाव या वृक्षाचा सांगण्याकरता मायेचं वर्णन या ठिकाणी सांगितलं की सहजपणे प्रतिबंध तयार करते. आपली कल्पना माया म्हणजे काही डोक्यामध्ये अजून असं काही घेऊ नका बरं का. काय असं जसं 11 भूत आपण डोक्यात घेतो तसं 11 काहीतरी स्वरूप असं एखादी स्त्री आणि तिचं माया म्हणजे आपली कल्पना. मग आता सांगा तुम्हाला या मायेमधून जर तरणोपाय काय आहे. एक जया सद्गुरु तारुपुढे जे अनुभवाचे कासे गाढे जया आत्मनिवेदन तरांड्या कळले येणे उपाय मज बदले ते हे माझी माया सरळी पर्यायचे भक्त विपाईले बहुवच नाही. आणि दुसरी गोष्ट नाव चंद्रभागे तिरी उभी कुंडलिकाचे द्वारे कट धरून या करी उभा उभी पाले. निबिड केवळ अज्ञानाची जी सुसुप्ती तिला बीजांकुर भाव वस्तूच्या अबोधरूपी बीजाची अंकुरित दशा म्हणतात. आणि तिचाच परिणाम असणाऱ्या स्वप्न व जागृती या इतर दोन अवस्था त्यांना फलभाव म्हणतात. म्हणजे तुम्ही जी जागृती म्हणता ती स्वप्नाचं अपत्य. त्याच्याचं अपत्य पोरगळजी याला वाढझीची संतती म्हणतात. सगळे अभंग कशावर येते सगळे जे कुटाभंग जे आहेत ना कुटाभंग त्याला एवढं समज आली का त्याला कुटाभंग म्हणजे काय नाही बोललं सोपं आहे. देहाध्यास आणि आत्मभावाने देहभाव याच्यावरच त्या गोष्टी आहेत. मग तू उपमा आहेत त्याचा थोडासा विचार केला आणि तत्वाचे विषय कळले तत्व कळली काही थोडीशी अनात्मतत्व झालं. अशा रीतीने मायेचे वर्णन भिन्न भिन्न प्रकाराने वेदांत शास्त्रात केल्याचा अनुभव आहे. परंतु ते असो सध्या या संसाररूप वृक्षाचे मूळ म्हणजे कारण अज्ञान आहे असे समज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञान